मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. नमस्कार, माझं नाव विक्रांत जाधव. आज टाउन सोल प्लॅटफॉर्मवर पुष्कर बर्वे सर आपल्यासोबत आहेत. सध्या ते बँकेत कार्यरत आहेत आणि पुणे विद्यापीठाचे खो खोचे कोच आहेत. तर एकदा समजून घ्या त्यांची खो खोमध्ये सुरुवात कशी झाली. तर पहिला तर तुमचं अभिनंदन सर, तुम्ही इथे आलात. येस, धन्यवाद. आणि पहिली गोष्ट तर प्रेक्षकांना एक सांगा की तुमची एक छोटी ओळख करून द्या. तुम्ही आत्तापर्यंत खो खोमध्ये तुमचे अचीवमेंट काय आहेत याबद्दल एक छोटी ओळख झाली तर बरं होईल. ठीक. नमस्कार. वयाच्या 12व्या वर्षापासून मी खो खो खेळतोय. स्वतः खो खो खेळाडू म्हणून मी सर्व गटांमध्ये महाराष्ट्र राज्य प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि पुरुष खुल्या गटामध्ये मी बँक स्पोर्ट्स बोर्ड या संघाचा कर्णधारही होतो. तसं बघायला खो खोची वाटचाल माझी 1988 पासून सुरू झाली आणि हा प्रवास जवळजवळ 2003 पर्यंत चालू होता. त्याच्यानंतर मी बँकेत कामाकरता रुजू झालो आणि आज जवळजवळ 22-23 वर्ष मी बँकेमध्ये काम करतोय. अच्छा. खो खोमध्ये ॲज अ प्लेयर तुम्ही किती वर्ष खेळलात आणि किती टुर्नामेंट खेळलात तसं बघायला गेलं तर? खो खोमध्ये तसे ॲक्टिव्ह मी जवळजवळ एक 15 वर्ष ॲज अ प्लेयर म्हणून खेळलेलो आहे बरोबर. आणि टुर्नामेंट म्हणाल तर त्या काळी आमचं भाग्य म्हणा की महापौर चषक स्पर्धा खूप व्हायच्या अच्छा. हां. आणि ज्या क्लब लेवलच्या टुर्नामेंट असतात ओके. ज्या खूप आवश्यक असतात हं. बाकी इतर ठिकाणी आपल्याला चांगलं परफॉर्म करण्यासाठी आणि त्या आम्ही खूप खेळलो. म्हणजे जवळजवळ अशा प्रायव्हेट टुर्नामेंट असं आपण म्हणायला गेलो म्हणजे जिल्हा किंवा राज्य स्पर्धा सोडू तर जवळजवळ 40 ते 50 टुर्नामेंट मी नक्की खेळलो असेल. ओके. तर एकंदरीत बघायला गेलं तर या एवढ्या जर्नीमध्ये तुम्हाला असे काही अडचणी फेस करायला लागल्या का? ज्याच्यामुळे तुम्ही थोडे डिमोटिवेट झालात किंवा खेळापासून थोडं बाजूला जावं लागलं, असा काही प्रकार तुमच्यासोबत झाला का? असे प्रकार 2-3 वेळेला घडले. कारण काय आता बँकेत मी जेव्हा काम करतो तेव्हा आमचा ट्रान्सफरेबल जॉब असतो. बरोबर. हो. तर माझी काही काळाकरता कोल्हापूरला ट्रान्सफर झाली होती. अच्छा. त्याच्यानंतर माझी नागपूरला ट्रान्सफर झाली होती. परंतु ही आव्हानं असतात आणि यालाच आपण एक धैर्याने तोंड देणं महत्त्वाचं असतं. बरोबर. मग जेव्हा माझी कोल्हापूरला ट्रान्सफर झाली होती किंवा नागपूरला ट्रान्सफर झाली होती ते जेव्हा केव्हा मी पुण्यात येईन त्यावेळी मी आवर्जून ग्राउंडवर जायचो आणि ते 2 दिवस का होईना मी अच्छा. सराव घ्यायचा प्रयत्न करायचो की अच्छा. जेणेकरून माझा ती नाळ तुटता कामा नये. बरोबर. खेळाडूंबरोबरची, माझ्या संघाबरोबरची, माझ्या मैदानाबरोबरची. बरोबर, बरोबर. त्यामुळे ते मी आवर्जून या गोष्टी पाळल्या. अच्छा. आणि ही खो खोची जी सुरुवात झाली ती कुठच्या ग्राउंडवरनं झाली? कुठच्या क्लबमधनं झाली तुमची सुरुवात? मी महेसो पेरुगेट भावे स्कूलचा विद्यार्थी. अच्छा. सुरुवात पेरुगेट भावे स्कूलचं जे मैदान आहे हां. सदाशिव पेठेतलं तिथून झाली हां. आणि मी ईगल्स क्लबचा खेळाडू ईगल्स. आणि आत्ताही मी ईगल्स क्लबच्या महिला खेळाडूंना आणि ज्युनियर खेळाडूंना मार्गदर्शन करतो. त्यामुळे माझा क्लब हा ईगल्स क्लब पुणे ईगल्स क्लब. आणि मी विद्यार्थी महेसो पेरुगेट भावे स्कूलचा. अच्छा. ईगल्स क्लब खूप जुना क्लब म्हणजे ईगल्स त्याबद्दल क्लब- थोडं एकदाच कळालं तर बरं. ईगल्स क्लबची स्थापना 1978 साली झाली हां. आणि माझा जन्मही 1978चा आहे. जेवढं माझं वय आहे तेवढे ईगल्स क्लब तेवढा जुना आहे आणि आमच्याकडे खूप मोठे मोठे खेळाडू होऊन गेले. अच्छा. हां. म्हणजे भारतातले सगळ्यात जास्त अर्जुन पुरस्कार विजेते हे हां. ईगल्स क्लबमध्ये आहे. अरे बापरे! छान, 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 छान. एकंदरीत बघायला गेलं सर, तर तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? कारण तुमचं जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा सिच्युएशन सगळी वेगळी होती. सोशल मीडिया आणि एकंदरीत सगळे महाराष्ट्राची जडणघडण चालू होती. हो. तर त्या टाईमला घरच्यांचा सपोर्ट कसा होता आणि ते वातावरण कसं होतं? जेव्हापासनं मी खो खो खेळाडू म्हणून सुरुवात केली तेव्हापासनं माझ्या घरच्यांचा खूपच सकारात्मक मला पाठिंबा होता. कायमच घरनं तेवढा सपोर्ट राहिलेला आहे. इनफॅक्ट घरच्यांना कायम अभिमान वाटायचा की आपला मुलगा अभ्यास प्लस खेळची सांगड बरोबर करून पुढं चाललाय त्यांना कायम अभिमान होता. बरोबर. आणि तुम्ही आत्ता जे अजून एक गोष्टीचा उल्लेख केला की एक आता डिजिटल वर्ल्ड झालंय किंवा सोशल मीडियावर सगळे ऍक्टिव्ह आहेत. हां. तर आम्ही खेळाडू असताना सोशल मीडिया वगैरे नव्हता हां. आणि खरं सांगायचं तर माझे फोटोही नसतील खेळतानाचे. एवढी परिस्थिती तेव्हाची होती. आता तर तुम्हाला क्षणाक्षणाला सगळीकडे फोटो दिसतील आणि सोशल मीडिया ऍक्टिव्ह सगळेजण ऍक्टिव्ह असतात सोशल मीडिया. परंतु ती एक वेगळी फेज होती आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्या गोष्टींमुळे आमचं खेळाडूंबरोबरचं आपापसातलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होतं. अच्छा.
हां, आम्ही एकमेकांना खूप म्हणजे आम्ही समरस होतो एकमेकांशी. त्यामुळे तो एक आम्हाला ॲडव्हांटेज वाटतो, की आत्ताचा सोशल मीडिया बघितला, तर थोडं व्यावहारिक झालंय सगळं असं वाटतं. हां. आणि ती जी एक नाळ असते आपल्याबरोबरची, आपल्या सहकाऱ्यांबरोबरची, मग ती भले माझ्या क्लबचा असू दे, इतर क्लबचा असू दे, इतर जिल्ह्याचा असू दे, इतर राज्याचा असू दे, पण ते एक बॉन्डिंग होतं. अच्छा. ते कुठेतरी आता मिसिंग आहे असं वाटतं मला. खो-खो जेव्हा खेळत होतात तेव्हा अटॅकर होतात की डिफेंडर होतात? मी डिफेंडर होतो. आणि खो-खोमध्ये तुमचा अग्रेसिव्ह की शांत स्वभाव होता? कसा स्वभाव होता? संमिश्र म्हणू आपण. हां. वेळेप्रसंगी योग्य ठिकाणी शांतता कशी हां. आपण कंटिन्यू ठेवली पाहिजे. बरोबर. कारण काही वेळेला तुमचं ॲग्रेशन हे तुमच्या अपोनंट टीमला अजून मोटिवेट करत असतं. बरोबर. त्यांना चिथवत असतं. बरोबर. तर तेही शांत राहिले पाहिजेत. जर का आपल्याला डिफेन्स करायचा आहे, हां, हां. तर त्यांना जास्त शांत ठेवणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि त्याच्याप्रमाणे असं डिफेंडिंग करताना खूप ॲग्रेसिव्ह मी नव्हतो. अच्छा. पण येस, पॉझिटिव्ह अप्रोच कायम होता खेळण्याबद्दलचा. हां. आणि जास्तीत जास्त आपल्याला कसं चांगलं परफॉर्म करता येईल याच्याकरता कायम आम्ही प्रयत्न केलेला आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. एक खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे ही. आत्ता जेव्हा तुम्ही प्लेयर होतात त्यानंतर तुम्हाला असं कधी वाटलं की आपण ॲज अ कोच पण ह्या खेळामध्ये ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे? आणि कोचची जर्नी कशी काय तुमची स्टार्ट झाली? मगाशी आपण एक उल्लेख केलात की आव्हानं काय काय येतात जेव्हा हे तुम्ही करत असता, तेव्हा मी हां. सांगितलं की मी कोल्हापूरला होतो किंवा मी नागपूरला होतो. नागपूरला होता. कोल्हापूरवरनं पुण्यात जेव्हा माझी परत बदली झाली, त्याच्यानंतर मी ईगल्स क्लब पुणे पुरुष गटाचा सराव घ्यायला सुरुवात केली. ओके. 2013 सालची वगैरे ती गोष्ट असेल. हां. आणि सलग 3 वर्ष मी पुरुष गटाचा सराव घेत होतो. एक आमची पुरुष गटाचा संघ आहे एका लेव्हलला तेव्हा हरत होता. हां. त्याच्यानंतर आम्ही थोडी एक स्टेप वरती आलो. बरोबर. आम्ही एक सेमीफायनल खेळलो हां. जिल्हास्तरीय स्पर्धांची. हां. तर थोडीफार तिथं अचिव्हमेंट झाल्यासारखं मला वाटलं. हं. पण त्या काळामध्येच थोडेसे बदल झाले आमच्या क्लासमध्ये अंतर्गत बदल झाले. हं. आणि मला महिला गटाची जबाबदारी देण्यात आली. महिला भेटायची. आणि योगायोग असा आहे हं. त्या वर्षातला की हां. त्याच वर्षी मला पुणे विद्यापीठ महिला संघाचा हं. मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे मग इथे महिला गटाची प्रॅक्टिस घेणं आणि त्या महिला संघाचा मार्गदर्शक, ही सांगड मला चांगली. अच्छा. ॲज अ कोच म्हणून आता किती कॉम्पिटिशन तुम्ही जिंकला आहात आणि त्यातला अविस्मरणीय क्षण कोणता आहे तुमचा? ॲज अ कोच म्हणून आपले क्लबस्तरीय स्पर्धा जर का बघितल्या, हां. तर गेले बरेच वर्ष आम्ही अंतिम सामना खेळायला सुद्धा स्ट्रगल करत होतो. आमची ओके. टीम ईगल्स हां. क्लब महिला क्लब संघ. हं. परंतु मागच्या वर्षी आम्ही एक प्रोसेस सेट केली, अच्छा. की एक आम्ही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलं, की आपल्याला किती दिवस कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे, ओके. जेणेकरून आपण एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. हं. की आपण आता जर का सेमीफायनलला आपला संघ हरतोय, तर आपल्याला फायनल खेळायची, हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला. ओके. आणि बहुतेक मागच्या 20 वर्षामध्ये आमचा ईगल्स महिला संघ कधी फायनल खेळला नव्हता. जे आम्ही मागच्या वर्षी पुणे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळलो. अरे वाह! वाह! छान. ॲज अ कोच म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव कसा आहे? म्हणजे स्टाईल कशी आहे तुमची? शिकवण्याची स्टाईल कशी? जसा मी खेळाडू म्हणून डिफेंडर होतो आणि मी तसा थोडासा शांत होतो, पण कोच म्हणून मी थोडा ॲग्रेसिव्ह आहे. ओके. की एक एक्स्पेक्ट करतो मी खेळाडूकडनं, की जेव्हा आपण एवढं त्याच्यावर काम केलेलं आहे किंवा आपण परीक्षेच्या आधीचा अभ्यास पूर्ण केलेला आहे, बरोबर. तर त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट अपेक्षित असतो. प्रश्नच नाही. 90% वेळेला माझा तो रिझल्ट माझे खेळाडू देत असतात. पण काही वेळेला प्रत्येक वेळेस तशीच गोष्ट घडणं शक्य नसतं. बरोबर. त्यामुळे त्या क्षणी मे बी थोडंसं ॲग्रेशन असतं, पण ते त्या काळापुरतं मर्यादित असतं. बरोबर. ते काय पुढे नंतर कॅरी केलं जात नाही. हां. पण त्या वेळेला ॲग्रेसिव्ह असणं मला गरजेचं पण वाटतं. कारण खूप शांत स्वभाव ठेवून काही वेळेला खेळाडूला मोटिवेट करणं, हं. तो हं. परफॉर्मन्स काढून घेण्याकरता, हं. हे मग आव्हानात्मक होतं. बरोबर. की आपण शांत राहून समोरच्याला तेवढं मोटिवेट करणं आव्हानात्मक होतं. हं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळेला ते ॲग्रेशन काही काही ठिकाणी उपयोगी पडतं बऱ्या पद्धतीत. प्लेयर डेव्हलप करताना कोणत्या गोष्टी तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स देता? कोणत्या गोष्टींना? जेव्हा खेळाडू आपल्याकडे खेळायला येतो आपल्या संघामध्ये, तेव्हा एक ॲथलीट बॉडी म्हणून आपण म्हणतो, की एखाद्या खेळाडूची बॉडी ॲथलीट असली पाहिजे किंवा त्याचा अप्रोच पॉझिटिव्ह पाहिजे आणि प्लस
त्याचं पोटेन्शियल आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बरोबर, बरोबर. तर आम्ही एक सर्वसाधारण एक समजा 4-5 दिवसानंतर आम्हाला साधारण अंदाज यायला लागतो, की हां. या खेळाडूकडनं आपण काय अपेक्षा ठेवू शकतो बरोबर, किंवा बरोबर. याला ॲज अ अटॅकर म्हणून डेव्हलप करायला पाहिजे का हा डिफेन्स चांगला करू शकतो. बरोबर. याची मानसिकता कशी आहे हां, किंवा याचा सराव करण्याची क्षमता किती आहे, हां. याची बॉडी किती ॲथलेटिक, किती खो-खो हा रिफ्लेक्सेसचा गेम आहे. बरोबर. तुमची हो. जेवढी जास्त चांगली फ्लेक्सिबिलिटी हां. तेवढा तो प्लेयर जास्त चांगला परफॉर्म करू शकतो. बरोबर. आणि निर्णय क्षमता कोणाकडे कशी आहे, कारण इथं क्षणाक्षणाला डिसिजन मेकिंग हा आस्पेक्ट खूप महत्त्वाचा आहे. फास्ट गेम असल्यामुळे क्षणाक्षणाला ॲज अ डिफेंडर म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायला लागतात. बरोबर. तर असे त्याची मेंटल स्ट्रेंथ काय आहे हां. हे सुद्धा आम्हाला स्टडी करायला लागतो. बरोबर. आणि मग एखादा खेळाडू घडायला सुरुवात होते. हां, हां. हे फक्त सगळं सुरुवातीचं झालं. मग बरोबर. तो खेळाडू घडायला सुरुवात होते. मग त्याला अंतर्गत जी कौशल्य आहेत खो-खोमधली ॲज अ अटॅकर म्हणून असतील किंवा ॲज अ डिफेंडर म्हणून असतील, ही खूप व्हास्ट आहेत. हो. हे काही दिवसांमधलं काम नाही. एक खेळाडू घडायला कमीत कमी 6 महिने नाही तर वर्षभर लागतं, अच्छा. की तो कॉम्पिटिटिव्ह लेव्हलला यायला आणि बरोबर. चांगलं परफॉर्म करायला. बरोबर. तर ही आव्हानं असतात आणि हे आम्ही जर का योग्य वेळी ओळखून ते पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो ॲज अ कोच म्हणून. तर सर तुमच्या या ओव्हरऑल याच्यावरनं मला कळालं की तुम्ही खूप अभ्यास केलात. तर जेव्हा तुम्ही खेळाडूवरून कोच म्हणून शिफ्ट होत होतात, तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष दिलं आणि काय चेंज केलं? कारण खेळाडूचा माइंडसेट वेगळा असतो आणि कोचचा माइंडसेट असतो. कोचला सगळ्यांना एकत्र घेऊन खेळायचं असतं आणि खेळाडूला बघायला गेलं तर एकत्र एका टीममध्ये खेळायचं असतं. तर तो काय चेंज केला तुम्ही जेव्हा शिफ्ट होतात करिअरच्या दृष्टिकोनातून? बरोबर. खेळाडू म्हणून मी एक वैयक्तिक माझा रोल होता असं मी म्हणेन, की मला हां. संघासाठी मला डिफेन्स चांगला करायचा आहे. मला माझं टायमिंग जास्त कसं देता येईल आणि संघाला त्याचा उपयोग कसा होईल जिंकण्याकरता आणि माझे वैयक्तिक अचिव्हमेंटसुद्धा कशी होईल, हा खेळाडू म्हणून भाग होता. जेव्हा मी कोच म्हणून जेव्हा कार्यरत झालो, तेव्हा मला थोडंसं लीडरशिप आस्पेक्ट जो आपण म्हणतो, की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आणि त्यांच्या कलेनी म्हणजे नुसती डिक्टेटरशिप उपयोगी नसते, बरोबर. की तुम्ही बरोबर. डिक्टेट करताय आणि बरोबर. समोरचा तसा प्रत्येक वेळी करेल असं नसतं. हो. बरेच वेळेला माझा अनुभव आहे, की डिक्टेटरशिपमध्ये फ्रस्ट्रेशन येतं समोरच्या माणसाला आणि तो जास्त डिमोटिवेट होतो. बरोबर. त्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, हं. त्यांच्या बिहेवियरल आस्पेक्टचा अभ्यास करणं, हं. हे मला जास्त महत्त्वाचं वाटायचं काही. अच्छा. की कोण खेळाडूची आत्ता मानसिकता काय आहे किंवा त्याचं बिहेवियर कसं आहे. म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आमचा सामना जाहीर होतो, आता पुणे विद्यापीठाचा समजा मी कोच म्हणून गेलो आणि आमचा सामना जाहीर होतो, तर वॉर्मअप करताना सुद्धा कोण काय करतंय, कोण कसं पळतंय, कोणाच्या मुवमेंट्स कशा आहेत, याच्यावरनं कित्येक वेळेला मी संघात 9 कोण खेळवायचे किंवा त्यांच्या बॅचेस काय असतील, हे एक माझ्या मनात गणित बांधत असतो. अच्छा. किंवा काही वेळेला बॉडी लँग्वेज एकदम डल असते, प्रॉब्लेम्स असतात. आज मी महिला संघ जेव्हा हँडल करतो, वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रॉब्लेम्स असतात. तर त्यामुळे याचा अभ्यास खूप करायला लागतो या गोष्टीचा असं मला वाटतं. त्यामुळे ही इन्व्हॉल्वमेंट ना जेवढा सामना जाहीर झाल्यापासनं, म्हणजे असं नसतं की सामना सुरू झाल्यापासनं, सामना जाहीर झाल्यापासनं ते संपेस्तोवर एवढी इन्व्हॉल्वमेंट असायला लागते असं मला वाटतं. कारण बरेच वेळेला तुम्हाला आणि त्या वॉर्मअपमध्ये मी अशी संधी साधत असतो, की समजा मला एखादा बदल करायचा आहे, तर मला त्या खेळाडूला त्या दृष्टीने मानसिक तयार करायला लागतं. उदाहरणार्थ आदल्या मॅचपर्यंत एखाद्याला समजा मी सेकंड आमच्या फळीमध्ये पळवतोय, बॅचेस असतात फर्स्ट, सेकंड, थर्ड, तर मी दुसऱ्या फळीमध्ये त्याला संरक्षणाला पाठवतोय. पण मला जर का त्याला यावेळी या मॅच करता पहिल्या फळीमध्ये संरक्षण करून एक संघाला त्याच्याकडनं जास्त त्याचा उपयोग होईल असं वाटतंय, तर मी पहिल्यांदा जाऊन त्या खेळाडूची मानसिक तयारी करतो तशी. त्याचा फीडबॅक घेतो. मी कधीच असं लादत नाही माझं म्हणणं समोरच्यावर. माझं मत मी मांडतो, की मला असं वाटतंय, अदरवाईज फायनल निर्णय हा तुझा आहे. बरोबर. पण त्यावेळी त्या खेळाडूला असं पण वाटतं, की माझा कोच जर का माझ्यावर विश्वास टाकतोय, तर माझी ती कॅपॅसिटी आणि मी ते करू शकीन. तर मला बरेच वेळेला त्यामुळे त्यातनं येणारा रिप्लाय हा पॉझिटिव्ह असतो. आणि तसे खूप वेळा मला त्याचा उपयोग झालाय, संघासाठी उपयोग झाला आणि आम्ही सामने जिंकलोय. एकंदरीत बघायला गेलं तर तुम्ही एक अभ्यासू कोच आहात, असं एक मला तरी वाटते. कारण एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास म्हणजे खूप कमी ठिकाणी बघायला भेटतो. कारण कोणताही गेम बघितला तर ना स्ट्रॅटर्जीचा गेम आहे आणि तुम्ही ती क्विकमध्ये स्ट्रॅटर्जी करताय, तर साहजिकच हा अभ्यास तुमचा खूप आहे. मला वाटतं खेळामध्ये यश अपयश होत असतं. आता तुम्ही कोच म्हणून कार्यरत आहात, तर जेव्हा अपयश येतं ॲज अ कोच म्हणून तुम्ही रिस्पॉन्सिबल ठरता की बी टीम खेळवली आणि अपयश आलेलं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी तुमची पण तेवढीच असते.
तर तेव्हा तुमचा माइंडसेट काय असतो आणि असा काय प्रसंग घडलेला आहे आणि त्यातनं मग तुम्ही बाहेर पडायचं असेल तर काय करता? 100% तुमचं म्हणणं अगदी हां. 100% बरोबर आहे, की 100% यश प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक हो. सामन्यामध्ये मिळेल असं नसतं आणि असं कुठेच नसतं, हो. कुठल्याच खेळामध्ये नसतं. हो. अपयश ज्यावेळी येतो त्यावेळी मी आता कसं आहे 2 प्रकार असतात. अपयश हां. आल्यानंतर खरं तर सर्व जबाबदारी मी स्वीकारतो, ओके. की मी या संघाचा कोच होतो आणि या संघाला अपयश आले, तर आम्ही याच्यावर अभ्यास करू, कुठं चुकलंय याच्याप्रमाणे आम्ही पुढं नंतर परत पॉझिटिव्हली कसं जायचं याचा विचार करू. हं. पण त्याचबरोबर माझ्या खेळाडूंना काहीतरी मेसेज त्यावेळी माझ्याकडनं अपेक्षित असतो खरं सांगायचं तर. कसं असतं जिंकणाऱ्या संघाच्या मागे धावणारे भरपूर जण असतात. जो संघ हारतो ना, त्याच्यामागं कायम आपल्याला स्वतःला उभं राहायला लागतं. बरोबर. कारण त्यांना तिथं खचून जाणं त्या खेळाडूनी हे आपल्या दृष्टीने खूप घातक असतं. बरोबर. आणि मग त्या खेळाडूला त्याची मोटिव्हेशन लेव्हल तेवढीच मेंटेन करण्यासाठी त्याला मला धीर द्यायला लागतो प्रत्येक खेळाडूला. एक्झॅक्टली. तेव्हा मग ती क्लबचा असेल तर मी क्लबच्या माझ्या खेळाडूंना देईन. समजा विद्यापीठाचा असेल तर मी विद्यापीठाचे खेळाडू जेव्हा असतात तेव्हा अनेक क्लबचे खेळाडू तिथे रिप्रेझेंट करत असतात. बरोबर. तेव्हा मी हा विचार अजिबात कधीही करत नाही, की या वेगळ्या क्लबचा खेळाडू आहे, याला मी कशाला सांगू वगैरे. एक्झॅक्ट. असं कधीही माझ्या मनात आजपर्यंत विचार आलेला नाही. कारण ज्या फ्लॅग अंडर मी गेलेलो आहे, ज्यांनी मला नेमलेलं आहे, त्या संघाची पूर्ण यश अपयशाची जबाबदारी माझी आहे, एक्झॅक्ट. असं मी कायम मानतो. आणि तो संघ चांगली कामगिरी कशी करेल, आत्ता एखादी अपयश आलं असेल, पण पुढच्या वेळी ते यश येण्यासाठी काय प्रोसेस सेट करायला लागेल किंवा काय बदल करायला लागतील, हे आम्ही खेळाडूशी डिस्कस करतो. आणि मी कायम फीडबॅकला जास्त महत्त्व देतो. बरोबर. कारण वन वे कम्युनिकेशन नसलं पाहिजे. त्यामुळे मला खेळाडूशी इंटरॅक्ट करायला खूप आवडतं. त्यांची मतं जाणून घ्यायला खूप आवडतं. आणि त्याप्रमाणे मग आम्ही पुढची आखणी करतो. आणि त्याप्रमाणे आम्ही अपयश थोडंसं त्या काळी तशा पद्धतीने हँडल करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीचे कोच आहात. एकंदरीत किती काळ झाला तुम्हाला कोच म्हणून तुम्ही तिथे आहात? पुणे विद्यापीठाचा गेले 8 वर्ष मी सलग अच्छा. कोच आहे. ओके. म्हणजे मला याच्याबद्दल मी धन्यवाद देतो पुणे विद्यापीठाच्या सर्व माझ्या गुरुजनांना, की त्यांनी 8 वर्ष माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि खरं तर त्यातली 5-6 वर्ष मला 2 प्रकारची जबाबदारी पार पाडायला लागते. अच्छा. मी निवड समिती सदस्य पण असतो. म्हणजे जो संघ मी निवडतो, तर मी माझी अशी जबाबदारी कायम मानतो, की मी जो संघ निवडतोय, तो जिंकेल कसा असाच संघ मला निवडायचा आहे. त्यामुळे इथं निवड करणं मला तेवढंच आव्हानात्मक वाटतं आणि तोच संघ पुढे जाऊन त्या संघाकडनं चांगली कामगिरी करून घेऊन तो संघ जिंकेल कसा याचाही विचार करायला लागतो. या 8 वर्षातली माझ्या नशिबाने म्हणा, मला चांगले खेळाडू मिळाले म्हणा किंवा काय माझे सगळे हितचिंतक यांच्या शुभ आशीर्वादाने आपल्या विद्यापीठाला 1 वर्ष सुवर्णपदक, दुसरं वर्ष कांस्य पदक आणि 2 वर्ष आपल्याला 1 वर्ष रौप्य पदक आणि 2 वर्ष कांस्य पदक मिळाले. अच्छा. युनिव्हर्सिटी गेम्स. हो, ऑल इंडिया गेम्सला म्हणजे इंडिया ऑल इंडिया लेव्हलवर आपण सुवर्णपदक मिळवलेलं आहे. एक युनिव्हर्सिटीचा जो मुद्दा काढलेला आहे त्याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन जी अश्वमेध. हो. तर तिथे तुम्ही कोचिंग केली आणि तिथे जे मुंबई आणि पुण्याचं जे वातावरण आहे हो. ते वेगळ्या लेवल आहे. मी हो. बघितलेलं आहे. आमच्या इथे मी दापोलीमधनं येतो तर कोकण कृषी विद्यापीठात अश्वमेध हो. झालेलं आहे. हो. तर तो अनुभव कसा होता तुमचा? तो जरा एकदा शेअर केला कारण अश्वमेध खूप मोठी कॉम्पिटिशन खूप मोठी स्पर्धा असते. हां. महाराष्ट्रातले जवळजवळ 23-24 विद्यापीठ त्यात सहभागी होत असतात. हो. दापोलीच्या अश्वमेधचा आपण उल्लेख केला, त्या ठिकाणी मी महिला संघाचा मार्गदर्शक होतो. आणि मुंबई पुणे मॅच त्याही ठिकाणी चांगली झाली होती. मला एका स्पर्धेचा अश्वमेध स्पर्धेचा विशेष उल्लेख करायला नक्की आवडेल. बरेच वेळेला कसं होतं, जेव्हा युनिव्हर्सिटी लेवलला अश्वमेध स्पर्धा चालू असते तेव्हा राज्याच्या किंवा कसं आहे असोसिएशन ही वेगळी स्पर्धा आहे आणि विद्यापीठ ही वेगळी स्पर्धा आहे. तर त्यावेळी 1-2दा या स्पर्धा क्लॅश झाल्या. आणि आमचं सगळं क्रीम म्हणजे माझ्या संघातल्या ज्या 9 चांगल्या खेळाडू होत्या, या पुणे जिल्हा रिप्रेझेंट करण्यासाठी भाई नेरुरकर चषक म्हणून असतो, त्या खेळायला तिथं स्पर्धा त्या पार्टिसिपेट करायला गेल्या. आणि इथं पूर्ण 9 जणी खेळाडू नवीन घेऊन मला त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं होतं. आता 2-3 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे. परंतु मी नक्की अभिमानाने ही गोष्ट सांगेन, की त्या अश्वमेध स्पर्धेमध्ये पुणे विद्यापीठ संघ अंतिम सामना खेळला कोल्हापूर संघाविरुद्ध आणि आम्ही सडन डेथ म्हणजे या सामन्याचा एंड म्हणजे पहिली पूर्ण सामना हा इक्वल पॉईंट्सनी संपला. मग अतिरिक्त इनिंग घेण्यात आली, ती इक्वल पॉईंट झाली आणि त्याच्यानंतर एक सडन डेथ म्हणून म्हणतात, म्हणजे
एक पहिला खेळाडू जितक्या वेळात आउट होते त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये दुसऱ्या खेळाडूला आउट करणं गरजेचं असतं. अच्छा. तर एकच खेळाडू. ओके. तर तो संघ तो सामना जिंकला. ओके. लघुत्तम अ, गुणांनी ती स्पर्धा होत असते, लघुत्तम आक्रमणांनी. ओके. त्यामुळे एकच खेळाडू आउट करायचा असतो आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही 2 सेकंदांनी फक्त तो सामना गमावला होता. परंतु एक गोष्ट मला खूप चांगली वाटली त्यात, की नवीन 9 खेळाडूंना एक्सपोजर मिळाल्यानंतर हं. त्यांची मानसिकता काय आहे आणि म्हणजे योगायोगानं त्यात 5 खेळाडू हे माझ्या ईगल्स क्लब संघाचे होते आणि त्याचे कर्णधार माझी ईगल्स क्लब पुणे संघाची होती. अच्छा. हां, त्यामुळे मला तोही एक फायदा झाला, की माझ्या क्लबच्या जेव्हा एक चांगल्या खेळणाऱ्या सिनियर खेळाडू जेव्हा दुसरी स्पर्धा रिप्रेझेंट करतायत, तर इथं खालच्या खेळाडूंना जेव्हा संधी मिळते, तेव्हा त्या कशा रिॲक्ट होतात त्या सिच्युएशनला, बरोबर. हे खूप मला त्यातनं अभ्यास करता आला आणि ती स्पर्धा आमची कायम लक्षात राहणारी स्पर्धा आहे. कारण थोडक्यासाठी आम्ही हारलो होतो, पण आमच्या खेळाडूंनी सगळ्यांची मनं जिंकली होती. अरे! एकंदरीत ती हाय प्रेशर मॅच होती. त्या हाय प्रेशर मॅचमध्ये तुम्ही खेळाडूंसोबत काय कम्युनिकेशन होतं त्या टाईमला? तुम्ही कशावर लक्ष दिले? हे एकदा अ, काय असतं, मी तुम्हाला जसं सांगितलं, हा विद्यापीठाचा संघ समजा आपला ब संघ होता असं आपण सांगूया. बरोबर. तर तिथे मला कोणालाही अपेक्षा व्यक्त करणं किंवा तू एवढं खेळलंच पाहिजेस असं सांगणं योग्य वाटलं नाही. मी तेव्हा त्यांना एवढंच सांगितलं होतं, की एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपण ही लेव्हल गाठली, अंतिम सामना आपण खेळतोय. इथनं याच्यानंतर आपल्याला घरी जायचंय. स्पर्धा संपती. तर घरी जाताना आपल्याकडे काहीतरी शिदोरी पाहिजे. बरोबर. हे लक्षात ठेवा. आज तुमच्या संघामध्ये तुमच्या 9 ताया किंवा तुमच्या 9 सीनियर खेळाडू नाहीयेत आणि जर का या स्पर्धेमध्ये तुम्ही जर का त्या पद्धतीची कामगिरी केली, तर तुम्ही हिरो बनाल आणि आयुष्यभर लोकं तुम्हाला लक्षात ठेवतील. मी एवढंच सांगितलं होतं. त्या दिवशी त्या सामन्याला मी कसं खेळा, काय टेक्निक वापरा, काय करा, हे काही सांगितलं नव्हतं. मी त्यांना फक्त मेंटली स्ट्रॉंग कसं ठेवता येईल, मोटिवेटेड कसं ठेवता येईल, हायली एनर्जेटिक कसं ठेवता येईल, याचा फक्त विचार केला होता आणि त्या त्या सामन्यामध्ये स्पेशली मला खूप खूप तो चांगला अनुभव आला, की एक वेगळ्या माइंडसेटनी माझे खेळाडू खेळले. फ्री ऑफ माइंड खेळले. कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा टेन्शन नव्हतं आणि त्यामुळे आम्ही त्या सडन डेथपर्यंत जाऊ शकलो. अदरवाईज समोरचा संघ तुल्यबळ होता. कारण त्या संघातले कमी खेळाडू त्या स्पर्धेला गेलेले होते. त्यामुळे त्यांच्या टीममध्ये बरेच खेळाडू तसे होते. पण हा विचार आम्ही केला नाही. आम्ही फक्त एवढाच विचार केला, की अंतिम आणि शेवटचा सामना घरी जाताना काहीतरी अचीव्ह करून जाऊ. असंच कोणता वेगळा अविस्मरणीय क्षण आहे तुमच्याकडे, जो प्रेक्षकांना सांगितला पाहिजे किस्सा? खरं सांगायचं तर आत्ता आम्ही 8 दिवसापूर्वी हां. रेवा इथं पश्चिम विभागीय महिला चषक खो-खो स्पर्धा झाल्या. सेम सिच्युएशन आहे. माझ्या संघाच्या 5 खेळाडू या संघात आहेत हां. आणि शेवटच्या क्षणी आमच्या 4 खेळाडू ज्या आमच्या नवामध्ये खेळायच्या, त्या हां. काही ना काही कारणास्तव स्पर्धेला येऊ शकल्या नाही. अरे बापरे! त्यामुळे थोडासा संघ कमकुवत झाला म्हणायला हरकत नाही. पण तिथं गेल्यानंतर आमचं पहिलं टार्गेट आपण जे म्हणतो, ते पहिली मॅच जिंकून ऑल इंडियाला क्वालिफाय होणं हे बरोबर. होतं. मुलींनी खूप चांगला परफॉर्मन्स देऊन मुलींनी पहिला सामना जिंकला. आम्ही ऑल इंडियाला क्वालिफाय झालो. अच्छा. त्याच्यानंतरचे 4ही सामन्यापैकी एक सामना आम्ही फक्त 3 किंवा 4च्या फरकाने हारलोय. 2 सामने जे होते, जे गुणांकनासाठी किंवा रँकिंगसाठी असतात, की पश्चिम विभागातनं 1 नंबर कोण असेल, 2 नंबर कोण असेल, 3 नंबर कोण असेल, 4 नंबर कोण असेल. तर त्या रँकिंगच्या स्पर्धा आम्हाला खेळायच्या होत्या. आम्ही एक सामना मी जसं म्हटलं तसं त्यांची संघ तुल्यबळ आहे. त्या औरंगाबाद विद्यापीठाकडनं आम्ही 4 ते 5 गुणांनी हारलो. ओके. दुसरा सामना आम्ही 1 गुणांनी हारलो. अच्छा. तिसरा सामना जो होता, तो परत असाच होता, की 1 to 3 मध्ये आपण जर का नाही आलो, तर तिथे चषक 3च ठेवले. चौथ्या संघाला चषक नाही. बरोबर. जर का आपल्याला काही अचीव्ह करायचं असेल, तर आपल्याला आता शेवटची संधी आहे, तो तिसऱ्या नंबरचा चषक मिळवायचा. आणि माझे खेळाडू जे होते, हे एकदम हायली मोटिवेटेड होते आणि खरं सांगायचं तर पारंपरिक सामना होता पुणे विरुद्ध मुंबई. जो जिंकेल त्याला तो चषक मिळणार होता आणि त्याला एक ती अचिव्हमेंट होती, की किमान आपण ती तिसरी पोझिशन या स्पर्धेमध्ये मिळवली. ही एक अचिव्हमेंट होती. त्या पद्धतीने मी तुम्हाला स्कोरही सांगू इच्छितो त्या मॅचचा. फर्स्ट इनिंग 4-4, सेकंड इनिंग आम्ही त्यांचे 5 आउट केले आणि आमच्या संघाने 4मध्ये आम्ही थांबवलं आणि आम्ही 1 गुणाने तो सामना जिंकला शेवटच्या क्षणी. त्यामुळे हा अविस्मरणीय क्षण आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हणलं, मागच्या वर्षी आमच्या क्लबनी पुणे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. जवळजवळ 20 वर्षे लागली
हा क्षण उजाडायला, की आम्ही बरोबर. अंतिम फेरीचा सामना खेळतोय. तो एक अविस्मरणीय क्षण आहे, हो. की ज्याच्यामुळे माझे जिल्ह्यामध्ये जेव्हा खेळाडू निवड केली जाते, माझे दरवेळी 2 खेळाडू निवडले जात असतील, हां, तर हां. यावेळी 3 खेळाडू निवडले गेले अच्छा. आणि त्या 3 खेळाडूंमधनं 2 खेळाडू महाराष्ट्र राज्याच्या संघाकरता निवडले गेले. बाप! ही मला खूप मोठी अचीव्हमेंट वाटते. एक कोच म्हणून सर तुम्हाला काय वाटतं, की कोचमध्ये कोणते गुण असले पाहिजेत? तसे गुण मिळाले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल दिसतील कोचिंगमध्ये. एक्झॅक्टली. काही खूप शांत असतात, काही ॲग्रेसिव्ह असतात, काही न्यूट्रल असतात. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये आपण म्हणतो, की धोनीचा एक शांत स्वभाव आहे, विराट कोहली ॲग्रेसिव्ह आहे. अग्रेसिव्ह. पण न्यूट्रल पण असतात. तर या सगळ्याच स्टाईल मला परफेक्ट वाटतात त्या सिच्युएशनला. यात चूक किंवा बरोबर असं काही नाही. बरोबर. पण एक समजा माझ्या स्टाईल किंवा काय अपेक्षा आहे कोचकडनं, तर त्यांनी संघाला कायम एक पॉझिटिव्ह अप्रोच आणि एक तो आपण काय म्हणू, एक ती एनर्जी ठेवली पाहिजे त्या संघामध्ये. बरोबर. त्याची खेळाडूबद्दलची इंटरॅक्शन खूप असली पाहिजे. बरोबर. म्हणजे डिक्टेटरशिप नसली पाहिजे बरोबर. आणि कायम फीडबॅक घेतला पाहिजे. बरोबर. आणि हा फीडबॅक कुठून येतो, तर इंटरॅक्शन मधून येतो. डायरेक्शनमधनं येतो. त्यामुळे जेवढे तुम्ही खेळाडूंमध्ये राहाल, तेवढं तुम्ही जास्त चांगलं कोचिंग करू शकाल, जास्त चांगली स्ट्रॅटेजी बनवू शकाल. आणि एक कोच हा चांगला निरीक्षक असलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बरोबर. कारण जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धेला जातो, जेव्हा विद्यापीठाच्या स्पर्धेला जात असू, आता आम्ही समजा ऑल इंडियाला जाणार आहोत, तर तिथं सर्व झोनमधनं 4-4 टीम येणार आहेत. बरोबर. पश्चिम विभागाच्या 4 टीम आहेत, हां. उत्तर विभागाच्या आहेत, तर दक्षिण विभागाच्या आहेत आणि पूर्व विभागाच्या आहेत. तर माझ्या संघाला कोणाबरोबर खेळायचं आहे, या YouTubeवर माझ्या मॅचेस आज बघून झाल्या. जेव्हा मला अखिल भारतीय स्पर्धेला जायचं आहे तेव्हा ओके. मी आयडेंटिफाय करून ठेवतो, की हे 2-3 प्लेयर चांगले आहेत आणि याच्यापासून आपल्या संरक्षकांना सांगितलं पाहिजे, की जरा इथे लक्ष ठेवा. हा तुमच्यावर अशा पद्धतीने अटॅक घेऊ शकतो. किंवा त्यांचा डिफेन्स बघताना माझ्या अटॅकरला मला सांगता आलं पाहिजे, की हा वीक पॉईंट आहे, इथं आपण या गड्याला आउट करू शकतो. तर हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, असं मला कायम वाटतं. आता या डिजिटल क्रांतीमधनं या सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्यात, तर हो. त्याचा चांगला वापर करणं हां. आणि त्याच्यामधनं आपल्याला ते पुढं इम्प्लिमेंट कसं करता येईल, या दृष्टीने मला ही खूप गोष्ट महत्त्वाची वाटते, की एक कोच हा इंटरॅक्टिव्ह असला पाहिजे, Interactive. रिसेप्टिव्ह असला पाहिजे, गुड लिसनर असला पाहिजे, Exactly. रीडर चांगला असला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर डिक्टेटर नसला पाहिजे आणि चांगला ऑब्झर्व्हर पाहिजे, हे मला कायम वाटतं. येस. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. कारण खो-खो हा एक असा गेम आहे, की खो-खोच्या मधल्या ह्याच्यामध्ये पण गेम चेंज होऊ शकतो हो. आणि त्याचं ऑब्झर्वेशन हो. खूप महत्त्वाचं आहे. हो. आत्ता तुम्ही 8 वर्ष गेले पुणे विद्यापीठाचे कोच आहेत. तर जेव्हा कोच म्हणून तिथे तुम्ही कार्यरत झाला, तर काय स्वप्न बघितलेलं आहे ते आत्ता तुमचं काय स्वप्न आहे, त्याबद्दल सांगितलंत तर बरं. नक्कीच सांगायला आवडेल. पहिल्या वर्षी जेव्हा मी कोच म्हणून गेलो, हां. तेव्हा संघाची परिस्थिती अशी होती, की आम्ही पश्चिम विभागातनं त्यांच्या संघामध्ये क्वालिफाय होतोय का नाही होतोय, हां. एवढी संघाची परिस्थिती होती. कसं असतं, पुणे विद्यापीठाचा संघ हा सारखा बदलत असतो. हां. कारण हे शिक्षणाशी रिलेटेड आहे. बरोबर. दरवेळी खेळाडू पास आउट होणार, नवीन येणार. म्हणजे कित्येक वेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, की 12 खेळाडूंचा, आत्ता 15 खेळाडूंचा झाला, त्याच्या आधी 12 खेळाडूंचा संघ असायचा आणि त्यातले 7-7 खेळाडू नवीन असायचे प्रत्येक वर्षाला. बरोबर. तर मला प्रत्येक वर्षी त्या खेळाडूचा अभ्यास, त्या खेळाडूचं पोटेन्शियल म्हणजे चांगलं वाटायचं आणि मला कधी या गोष्टीचा स्ट्रेस वाटला नाही. मी याच्याकडे कायम अभ्यास म्हणून बघितला. त्यामुळे असे आव्हानात्मक परिस्थिती कायम असते. पहिल्या वर्षी मी तुम्हाला म्हटलं तसं पश्चिम विभागाला हा संघ क्वालिफाय होतो की नाही इथपासून, त्या क्षणी मनात असा विचार आला होता, की आज आपण हे स्ट्रगलिंग डेज आहेत, हे आव्हानं आहेत. पण एक दिवस असा उजाडेल, की पुणे विद्यापीठ अखिल भारतीय स्तरावर अंतिम सामना खेळून सुवर्णपदक जिंकेल हां. आणि 2023-24च्या स्पर्धेमध्ये आम्ही सुवर्णपदक जिंकलो. आता काय स्वप्न आहे तुमचं? थोडी कायम एक माझी टॅगलाईन म्हणा हां. किंवा हे आहे, की कन्सिस्टन्सी इज अ रिअल परफॉर्मन्स. येस. हे मी कायम स्वतःला डिक्टेट करत आलोय, की हं. कन्सिस्टन्सी पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. वन टाईम अचिव्हमेंट ही त्या क्षणाची असू शकते हो. किंवा पण तुम्ही कन्सिस्टंटली करत राहाल तर त्याला अचिव्हमेंट म्हणता येईल. बरोबर. त्याच्याच पुढच्या वर्षी आमच्या संघातल्या 3 राष्ट्रीय स्पर्धा रिप्रेझेंट केलेल्या खेळाडू, नावं घ्यायला पण मला आत्ता मी नक्कीच नावं घेईन त्यांची, कारण हां. त्या भारताच्या आयकॉन आहेत, महाराष्ट्राच्या आयकॉन आहेत. हो.
प्रियांका इंगळे आता भारताची कर्णधार आहे. हो, येस. काजल भोर ही महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे बरोबर. आणि कोमल दारवटकर ही महाराष्ट्राची खेळाडू आहे. हो. या तिन्ही खेळाडू त्या पुढच्या वर्षीच्या संघामध्ये काही कारणास्तव खेळू शकल्या नाहीत. हां, दोघी जणी आपल्या राज्य शासनाच्या सेवेकरता रुजू झाल्या बरोबर. आणि तिसरी खेळाडू ही अखिल म्हणजे जो आपला विश्वचषक झाला त्याच्या इंडिया कॅम्पसाठी तिथे होती, त्यामुळे तिला विद्यापीठ स्पर्धा खेळता आली नव्हती. अच्छा. असा संघ घेऊन जेव्हा आम्ही विद्यापीठ स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर खेळायला गेलो, हां. ऑब्व्हियसली समोरचा संघ पण आमचा विचार करत असतो हम्म. आणि या तिघी नाही म्हणल्यानंतर त्यांना असं नक्कीच वाटलं की या टीमला आपण नक्की बीट करू शकतो. बरोबर. आणि गटातल्या मॅचेस खेळण्यापासून प्रत्येक सामना हा आम्हाला आव्हानात्मक होता. बरोबर. पण माझ्या नवीन आलेल्या संघाने प्रत्येक आव्हानात्मक तेवढ्याच चिकटपणे, तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच खुनशीने म्हणून आपण मात करत गेले हां. आणि त्या वर्षी आम्ही त्या स्पर्धेचा अंतिम सामना परत एकदा खेळलो. यश आलं नाही. हां. आम्ही सुवर्णपदक मिळवू शकलो नाही. हां. आम्ही अंतिम सामना खेळलो आणि आम्ही रौप्य पदक मिळवलं. एकंदरीत बोलण्यावरनं मला एक कळलं की युनिव्हर्सिटीचं तुम्ही पूर्ण खो-खोचं कल्चर बदललं. एक म्हणजे एक डार्क साईडमधनं तुम्ही एक पॉझिटिव्ह साईडमध्ये त्या पूर्ण संघाला आणलं. मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही असं सांगता की मी माझ्याकडून घडलेल्या 4 प्लेयर ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा इथे गोल्ड मेडल मिळेल नॅशनल लेव्हलला. कसं वाटतं सर तुम्हाला की एवढे चांगले प्लेयर तुम्ही घडवले? काय फिलिंग आहे तुमची? खरं तरी सुरुवात आहे. म्हणजे मी प्लेयर हो, घडवले सुरुवात आहे. असं म्हणणार नाही, कारण याच्या मागे एक सिस्टीम काम करत असते. बरोबर. हे एका माणसाचं काम नाही. आज माझे सहकारी जे आहेत ते कायम माझ्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत. नावं घ्यायला मला नक्कीच आवडेल की माझ्या ग्राउंडवरचा माझा सहकारी उमेश देवधर आहे, बरोबर, किंवा आमचे जगदीश नानचकर सर आहे, किंवा आत्ता आत्ता या खेळामध्ये जो माझ्याबरोबर कायम खेळलेला खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू आहे, तो आपल्या संघासाठी ग्राउंडवर यायला लागलेला आहे, आशिष बरोबर. कुलकर्णी म्हणून. हां. यांचा मला खूप 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 पद्धतीने पाठिंबा असतो. हां. कारण जेव्हा मी नोकरी करून हे करतोय, हां. प्रत्येक वेळी तिथेही मला आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जायला लागत बरोबर. असतं. काही वेळेला मी एखादवेळी संध्याकाळी मैदानावर नाही उपस्थित राहू शकलो, तर ही लोकं माझ्या मदतीला कायम उपस्थित असतात. बरोबर. तर ही एक सिस्टीम काम करत असते. हे तर मी माझ्या संघाच्या विषयात लोकांबद्दल बोललो. तसं विद्यापीठामध्ये माझ्यावर विश्वास टाकणारी माणसं खूप आहेत. बरोबर. डॉक्टर शिरीष मोरे आहेत, डॉक्टर आनंद लुंकड आहेत, की यांचा एक विश्वास आहे. डॉक्टर सुदाम शेळके आहेत, की यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की कशी संघाची बांधणी झाली पाहिजे, बरोबर. कसा अप्रोच असला पाहिजे, कसं आपण हे करू शकतो. तर ही एक ना सिस्टीम काम करत असते असं मला कायम वाटतं. एका माणसाचं हे काम नाही. काम नाही. आणि जे काय समजा हे यश आपण बघत असू, खरं तर ही सुरुवात आहे आणि या सगळ्या यशामागचे कलाकार हे सगळेजण आहेत. बरोबर. हे पडद्यामागचे असतील. हो. आज मी समोर बोलतोय म्हणून मी बोलतोय, बरोबर. पण अदरवाईज या सगळ्यांचे विचार हे आहेत की चांगलं घडलं पाहिजे, खेळाडूसाठी चांगलं घडलं पाहिजे, खेळाडू जी स्पर्धा रिप्रेझेंट करतोय त्या बॅनर करता चांगलं घडलं पाहिजे. मग तो त्या क्लबचा असेल, त्या जिल्ह्याचा असेल, त्या विद्यापीठाचा असेल, महाराष्ट्र राज्याचा असेल किंवा इंडियाचा असेल, बरोबर. त्यांनी त्याच्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे असं आम्हाला कायम वाटतं आणि आम्ही कायम त्या सगळेजण या एका विचाराने काम करत असतो. बरोबर. म्हणून आम्ही काहीतरी आता सुरुवात चांगली करू शकलोय असं मी म्हणेन. हो, सुरुवात तर खूपच चांगली झाली तुमची. सर तुम्ही ॲज अ खेळाडू पण तुम्ही खो-खोला बघितलेत, कोच म्हणून पण बघितलेत. तर एवढ्या काळामध्ये काय बदल घडलेला आहे पूर्ण गेममध्ये? या काळामध्ये खूप ड्रॅस्टिक चेंज आपण असं म्हणू, अच्छा. खूप मोठा बदल घडलाय. म्हणजे याच्या आधी सुद्धा बदल घडलेले आहेत. 7 मिनिटाचा काही 9 मिनिटाचा झाला, किंवा खुंट आणि ते पहिली पाटी याच्यामधलं अंतर वाढलं. या गोष्टी घडलेल्या आहेत. बरोबर. परंतु या एक 5 वर्षामध्ये ड्रॅस्टिक चेंज असा झाला की खो-खो हा मातीवरनं मॅटवर आला. बरोबर. काही नियमांमध्ये बदल झाले. हां. म्हणजे याच्या आधी संरक्षक म्हणून मी जसा स्वतः खेळलेलो आहे, तर आक्रमकाला फाऊल करायला लावणं ही एक संरक्षकाची कला होती, जी आता पूर्ण लुप्त पावलेली आहे. बरोबर. कारण फाऊल कमी झालेत. त्यामुळे संरक्षकाची जबाबदारी खूप वाढली आहे. बरोबर. त्याला खूप आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जायला लागतंय. तर हा बदल याच्यामध्ये झाला. हा बदल होत असताना त्याच्यावर अनेक मतप्रवाह तुमच्याकडे असतील. तुम्ही असे अनेक विश्लेषकांशी बोलाल, ते त्यांची मतं मांडतील. बरोबर. हे सगळं चूक आहे का बरोबर आहे, हे विषय तुम्हाला त्यांच्याकडनं जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकते. बरोबर. पण ॲज अ कोच म्हणून मी एकच गोष्टीचा विचार करतो की जे आपल्या समोर आलेलं आहे खेळाडूंनी, की हा मातीवरचा खेळ मॅटवर आला म्हणून बोटं मोडत बसणं आणि आता कसं हे चुकीचं याचा विचार करत बसणं,
आलेल्या मॅटवरच्या खेळाडूला मी कसा सामोरा जाईन, त्याकरता लागणारा सराव मी कसा करीन, याच गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोचनी सुद्धा तशीच सकारात्मकता खेळाडूमध्ये डेव्हलप केली पाहिजे, की काही गोष्टींवर टीका करत बसण्यापेक्षा जे समोर आलंय ते स्वीकारून, म्हणजे आपण अडॅप्टेबिलिटी म्हणतो, बरोबर. की सिच्युएशन अडॉप्ट करणं हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही जर का प्रॉब्लेमला घेऊन बसलात हां. आणि त्याच्याविषयी जर का खूप विचार करत बसलात, हं. तर ते तुम्हाला कायम निगेटिव्ह गोष्टींकडे नेईल. त्यापेक्षा प्रॉब्लेम जो समोर आलाय त्याच्यावर त्याला धीर म्हणजे एक आपण काय धैर्याने समोर जाणं आणि त्यातनं सोल्युशन काढून पुढे जाणं, हां. ही गोष्ट मला कायम गरजेची वाटते. अच्छा. त्यामुळे सध्याचा बदल जरी होत असला हां. तरी जे बदल होत आहेत ते स्वीकारायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या आपल्या भूमिकेला न्याय कसा देता येईल एवढाच खेळाडूंनी विचार करावा. खूप आव्हानात्मक आहे. आज क्लेवर जेव्हा आपण क्ले कोर्टवर मातीच्या मैदानावर खेळतो बरोबर. तेव्हा बेअर फूट आणि अँकलेट घालून खेळतो. हो. जेव्हा मॅटवर खेळतो तेव्हा त्या खेळाडूला शूज घालून घ्यायला लागतं. आज असं सहजपणे यात वाटत असलं तरी हे खूप आव्हानात्मक आहे हो. आणि आज ते खेळाडू त्या पद्धतीने पार पाडत आहेत. त्यांचं विशेष कौतुक आहे यावरती. पण कोचनी हीच मानसिकता ठेवली पाहिजे, की अरे असं कसं, ते मातीवरच चांगलं होतं. असेल ना, तो भाग त्या ठिकाणी. बरोबर. पण आज आपल्याला जर काही स्पर्धा या पद्धतीने खेळायची तर तिथे त्या पद्धतीने कसा सराव करून घेता येईल आणि पुढे जाता येईल याचाच विचार असला पाहिजे असं मला वाटतं. सर, खो-खो हा खेळ तुमच्या लाईफमध्ये खूप टाईमपासून आहे. तर या खेळामुळे तुमच्या लाईफमध्ये काय बदल घडले? म्हणजे तो फिजिकल बदल असू दे, करिअरच्या दृष्टिकोनातून असू दे, माइंडसेट चेंज करण्यामध्ये जो काय बदल तुम्हाला जाणवला आहे, तो प्रेक्षकांसमोर एकदा मांडला. नक्कीच आवडेल मला हां. सांगायला, की जेव्हा मी एका बँकेमध्ये काम करतोय, जबाबदारीची पोस्ट हँडल करतोय मी. हो, बँक. खूप मोठी जबाबदारी आहे. एक पुण्याचा मी एक प्रमुख म्हणून काम करतोय. बरोबर. तर त्यावेळी मी बँकेमध्ये काही क्षण असे येतात, की जिथं इट्स अ ह्युमन नेचर. मेंटली आम्हालाही फ्रस्ट्रेशन येत असतं एक्झॅक्टली. किंवा खूप प्रॉब्लेम्सला फेस केल्यानंतर एक फटीग येत असतो. हो. परंतु आज मी सुदैवाने आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो, की या खेळाने मला एक कायम सकारात्मक ऊर्जा दिलेली आहे, हां. की कुठलीही सिच्युएशन आली तरी त्याला त्या धैर्याने आपल्याला समोर जायचं आहे बरोबर. आणि ती आव्हानं स्वीकारून आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढून पुढे जायचं आहे. बरोबर. हे मला माझ्या खेळाने शिकवलं. अच्छा. या खेळाने मला संकटावर मात करायला शिकवलं. या बरोबर. खेळाने मला बॉन्डिंग शिकवलं. या खेळाने मला शेअरिंग शिकवलं. हां. या खेळाने मला कॉम्प्रोमाइजेस क्षणाक्षणाला तुम्हाला कॉम्प्रोमाइज हो, करायला बरोबर. लागतं क्षणाक्षणाला. हे आपल्या लाईफमध्ये कसं करून आपल्याला आपला म्हणजे माझी मिसेस असेल, माझी मुलगी असेल, माझी आई असेल, यांना बरोबर घेऊन कायम त्यांनाही सकारात्मक ठेवणं, या गोष्टी या सगळ्या मला खेळाने शिकवल्यात. आणि मी नक्कीच माझ्या घरच्यांना या सगळ्या गोष्टीचा नक्कीच मला क्रेडिट द्यायला आवडेल, कारण माझी मिसेस ही छत्रपती अवॉर्डी आहे खो-खोतलीच. अच्छा. हां, आणि ती आता मागच्या 2 वर्ष पुणे विद्यापीठाची असिस्टंट कोच म्हणून सुद्धा काम करते अच्छा. आणि महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने त्यांना 3 वेळेला निवड समिती सदस्य म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती केली होती. अच्छा. त्यामुळे तीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असल्यामुळे हां. तसा त्यांचा कायम 100% सपोर्ट मला असतो. कारण जेव्हा तुम्ही या स्तरावर काम करत असतात तेव्हा तुम्हाला काय सॅक्रिफाईस करायला लागतं, तर पर्सनल कमिटमेंट सॅक्रिफाईस करायला लागतात. बरोबर. सोशल कमिटमेंट सॅक्रिफाईस करायला लागतात. बरोबर. कारण तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तर काही गोष्ट सोडायला लागतात. बरोबर. तर या केसमध्ये ही सगळी जबाबदारी त्या सक्षमपणे पार पाडत असतात. म्हणून आज मी खेळाला एवढा वेळ देऊ शकतो आणि सकारात्मकपणे काम करू शकतो. तर खेळाने मला काय दिलं, तर खेळाने मला माझे लाईफ पार्टनर्स दिले, माझे कलिग्स दिले, माझे Colleagues फ्रेंड्स दिले. दिले, माझा जीवनाकडे बघायचा अप्रोच दिला. बरोबर. कधी न हारण्याची एक जी आपली मानसिकता हां. डेव्हलप व्हायला पाहिजे ती दिली. याचा अर्थ मी कधीच हारलो नाही असं नाही. क्षण असे येतात की आपण जिंकतो, कधीतरी हो, आपण हो, हारतो. हो. पण त्याला समोर कसं जायचं ही ऊर्जा नक्की मला या खेळाने दिलेली आहे. बरोबर. आणि जसं मी इथे एक संघ हँडल करतोय तसा मी बँकेत पण एक संघ हँडल हो, करतोय. बरोबर. तिथले काही पॉझिटिव्ह असतात, तिथल्या काही स्ट्रॅटेजीज असतात त्या मी इथे इम्प्लिमेंट करतो. बरोबर. इथल्या काही स्ट्रॅटेजीज तिथे इम्प्लिमेंट करतो बरोबर. आणि मला दोन्हीकडे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स त्यातनं मी अनुभवले आहेत. सर, कोच म्हणून खूप निर्णय घ्यावे लागतात. हो. तर अशी कधी वेळ आली की एखादा निर्णय घेताना खूप म्हणजे विचार करावा लागला किंवा घाबरण्याची सिच्युएशन झाली, असे काही आलंय का? खूप चांगला प्रश्न आहे आणि मला नक्की याच्यावर बोलायला आवडेल. कसं असतं, जेव्हा संघ जिंकतो ना, त्या संघाच्या मध्ये मागे
खूप हितचिंतक असतात एक्झॅक्ट. किंवा त्यांना कॉंग्रॅच्युलेट करायला येणारे खूप लोक असतात. बरोबर. पण जेव्हा संघ हारतो ना, ती जबाबदारी ही कायम कोचची असते आणि कोचनी स्वीकारायची असते. बरोबर. खेळाडू कमी पडला असेल, पण स्वीकारायची असते की नाही मला माहित नाही, पण मी ती स्वीकारतो बरोबर. की संघ हारलाय तर ती जबाबदारी माझी आहे. आणि त्यावेळी अनेक सिच्युएशनला फेस करायला लागतं, कारण बरेच वेळेला तुम्ही ते निर्णय घेतलेले असतात, ते जर का त्या पद्धतीने अ, मार्गाला लागले किंवा तुमचा तो निर्णय योग्य ठरला तर संघ जिंकतो. आणि तुम्ही घेतलेला निर्णय समजा तो खेळाडू त्यावेळी नाही परफॉर्म करू शकला तर बरोबर. संघ हारतो. बरोबर. तर अशा वेळी तुमच्यावर येणारे प्रश्न भरपूर असतात बरोबर. की तुम्ही काय विचार करून हा निर्णय घेतला होता, पण मग तो खेळाडू तिथं नाही चालला. हां. कसं असतं, तो त्यावेळी घेतलेला कॉल असतो. बरोबर. शेवटी आतमध्ये खेळायचे खेळाडूलाच बरोबर. आणि तो त्या क्षणी घेतलेलं एक गट फिलिंग असतं बरोबर. की त्यावेळी घेतलेला कॉल असतो. पण एक सुदैवाने म्हणा की आजपर्यंत घेतलेले कॉल 90% निकाल माझ्या बाजूनी लागला असेल, 10% नसेल लागला. बरोबर. पण त्यातनं कधीच आम्ही बॅकआउट झालो नाही. ती जबाबदारी आम्ही स्वीकारली. नाही लागला तर ठीक आहे. इट वॉज माय मिस्टेक. बरोबर. मे बी माझा कॉल चुकला असेल. बरोबर. तर भविष्यात ते आपण सुधारणा करू. पण तरीही मला नंतर असं वाटतं की तो कॉल चुकीचा नव्हता. मे बी त्या सिच्युएशनला तो परफॉर्मन्स नाही निघाला म्हणून असं वाटत असेल. पण बरेच वेळेला मी जसं म्हटलं की 90% रिझल्ट आपल्या बाजूने लागतात, तर बरेच वेळेला तो असं एक कॉल घेऊन संघ जिंकला पण आहे. बरोबर. आत्ताच लेटेस्ट आत्ता मी 8 दिवसापूर्वी जेव्हा आलो, हां. तेव्हा एक खेळाडू आमची अशी होती की पहिल्या 4ही स्पर्धामध्ये मी त्यांना डिफेन्सला संधी दिली नव्हती. हां. कारण मध्ये एक विषय होता की योग्य वेळेला योग्य ठिकाणी हा खेळाडू खेळवू. आणि यू वोंट बिलीव्ह म्हणजे आता हे घडलंय म्हणून मी म्हणत नाही. 1 मिनिट 40 सेकंद ही खूप महत्वाची असतात. हो. आणि जेव्हा जिंकायची विकेट असते तेव्हा ते 1 मिनिट 40 सेकंद हे 3 मिनिटासारखे असतात. बरोबर. त्या सिच्युएशनमध्ये ती खेळाडू 1 मिनिट 40 सेकंद नाबाद खेळली आणि आम्ही मुंबई विद्यापीठाबरोबरचा सामना जिंकलो. आता हे जिंकलोय म्हणून लोक टाळ्या वाजवतील, लोक अभिनंदन करतील, पण आज हे हरलो असतो तर मे बी असा प्रश्न आला असता की जी खेळाडू 4 सामने सामने खेळ. संरक्षण केली नाहीये, तुम्ही अचानक तिला बरोबर. इथे पळवलं. पण आज निर्णय आपल्या बाजूने लागलाय. चांगली गोष्ट आहे. मी काय यात विचार करतो तर वैयक्तिक मी निर्णय घेतला म्हणून तो कसा योग्य ठरला म्हणून मला काही त्याचं हे नाही, बरोबर. प्रसिद्धी मिळवायची नाही. आज मला काय समोर दिसतंय तर माझा संघ चषक घेऊन उभा आहे. बरोबर. बस मला एवढाच हा एक पॉझिटिव्ह दिसतो त्यातलं. हो. 2 म्हणजे एक खेळाडू असताना पण चषक तुम्ही घेतलेले आहेत आणि कोच असताना पण. सर्वात जास्त आनंद कधी झाला? कोच असताना की खेळाडू असताना? खरं तर अशी डेफिनेशन करणं अवघड आहे. हां. कारण कोच असताना स्वतः खूप आपण कष्ट करत असतो, बरोबर. स्वतःसाठी करत असतो आणि चांगलं आपल्याकडनं, कारण ती जबाबदारी 2 प्रकारची असते. हो. मला माझा पण परफॉर्मन्स करायचा आहे आणि मला टीम पण जिंकली पाहिजे. बरोबर. कारण बरेच वेळेला मी खेळाडू असताना मी त्या संघाचा कर्णधारच होतो. आमच्या हां. क्लबच्या संघाचा पण होतो बरोबर. आणि बाकी इतर संघांचा पण होतो. तर माझ्यावर एक ती 2 प्रकारची जबाबदारी होती. जबाबदारी. हो. तर आम्ही एक टुर्नामेंट मला नक्की आठवते की आम्ही खूप स्ट्रगल करून खूप चांगल्या मॅचेस जिंकून आम्ही अंतिम सामना खेळलो होतो. कोच की प्लेयर? खेळाडू म्हणून. खेळाडू. आणि त्या सामन्यामध्ये सुद्धा आमची कामगिरी खूप चांगली झाली होती. तो सामना आम्ही कधीही विसरू शकणार नाही. माझे कलिग पण विसरू शकणार नाहीत, सहकारी खेळाडू आणि मी पण. ती एक मुवमेंट कायम लक्षात आहे. आणि कोच म्हणून माझ्याकडे खूप मुवमेंट्स आहेत. कारण खेळाडू म्हणून मी जास्त अंतिम सामने खूप स्तरावरचे खेळू शकलो नाही. बरोबर. कारण क्लब आमचा तेवढा परफॉर्म करत नसावा किंवा तेवढं हे झालं बरोबर. नाही, आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकलो नसू. पण जे खेळलो त्यात आम्ही समाधान आमचं होतं आणि आम्ही आमच्या भूमिकेला कायम न्याय दिला. ते बरोबर. समाधान आजही आहे की बरोबर. जिथं संधी मिळाली तिथं आपण चांगलं परफॉर्म केलंय. संघ हा 9 जणांचा असतो. हो. फक्त पहिले 4-5 जण चांगले खेळून उपयोग नसतो. 9 जण चांगले खेळतील तेव्हाच ती टीम जिंकते. बरोबर. तर मे बी तिथं कुठेतरी आम्ही कमी पडत होतो. अच्छा. असं आम्हाला कालांतराने जाणवलं की ती वीक लिंक आमची काय होती हे जाणवलं आम्हाला. पण ॲज अ कोच म्हणून माझ्याकडे भरपूर मुवमेंट्स आहेत की जेव्हा आम्ही सुवर्णपदक जिंकलं विद्यापीठाचं, तेव्हा ती एक वेगळी मुवमेंट होती. त्याच्यानंतर त्याच्यानंतरच्या वर्षी माझे 3 टॉप प्लेयर, गोल्ड विनर प्लेयर, जे मी तिघांची नावं घेतली मगाशी, ते संघात नसताना संघाने अंतिम फेरी गाठणं हे मला पहिल्या सुवर्ण पदकापेक्षा जास्त चांगली अचिव्हमेंट वाटली.
कारण संघ चांगला आहे तेव्हा जिंकलो ही एक अचिव्हमेंट आहेच. आहेच. पण आज संघ एवढ्या 3 लोकांना म्हणजे अलीकडचं सुवर्ण पदक हे त्या 3 खेळाडूंनी मिळवून दिलेलं आहे. हो, बरोबर. पण आज ते 3 खेळाडू संघात नाही नाही. आहेत. तर तरी पण संघ अंतिम सामना खेळला, चांगली कामगिरी केली. तिथं आम्ही चांगलं करू शकलो. ती एक मूव्हमेंट आहे. आता 8 दिवसापूर्वीची मूव्हमेंट आहे, की 90 खेळणारे 4 खेळाडू माझे आयत्या वेळी येऊ शकले नाहीत. स्टँड बाय खेळाडू असतात, की जे पहिले आपल्या 15 मध्ये नसतात. ते 4 जण आत आले. पण 8 जणांवर म्हणजे पहिल्या जो ओरिजिनल संघ होता हां. त्यातली 5च जण माझ्याकडे शिल्लक होती तसं बघायला गेलं तर. मग रिप्लेसमेंट खेळवून अशा पद्धतीने खूप आव्हानात्मक परिस्थिती आत्ता होती. तो मला खूप आनंद आहे, की या आव्हानात्मक संघाबरोबर सुद्धा आपली कामगिरीला कुठे तो डेंट आला नाही. डेंट आला खेळाडू नाही. म्हणून सुद्धा आणि ॲज अ कोच म्हणून सुद्धा. आणि यात मी सर्व श्रेय पुन्हा एकदा आपले पुणे विद्यापीठाचे डॉक्टर सुदाम शेळके असतील, डॉक्टर शिरीष मोरे असतील, डॉक्टर आनंद रुंगड असतील यांना देतो. कारण त्यांनी कायम विश्वास ठेवला माझ्यावर, की अरे ठीक आहे, असू दे, अशी जरी परिस्थिती असली तरी आम्हाला या माणसावर विश्वास आहे. बरोबर. हा काही ना काहीतरी चांगलं करून आणेल. बरोबर. आणि मी त्याला न्याय देऊ शकलो हा माझा आनंद आहे. हो. आणि अशा मोमेंट्स आल्या, आम्ही एन्जॉय केले. नाईस सर. सर, तुम्ही आता कोच म्हणून गेले खूप वर्ष काम करताय. तर खो-खोमध्ये कोच म्हणून काय संधी उपलब्ध आहेत? एखाद्याला जर खो-खोचा कोच म्हणून काम करायचं असेल तर त्याआधी कोणत्या-कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि काय केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. हां. कारण काय शेवटी ॲज अ कोच म्हणून मी प्रोफेशनल करिअर म्हणून जरी बघत नसलो, आत्ता मी समजा माझी आवड, पॅशन, माझं खेळावरचं प्रेम, माझं समाजाला असणारं देणं, कारण या खेळाने मला ओळख दिली आहे. बरोबर. आणि मी त्याकरता त्या खेळाला काहीतरी देणं लागतो. बरोबर. मी काय, माझी मिसेस काय, हो. आमचा अप्रोच एवढाच आहे. हो. आम्ही या कोचिंगमधनं म्हणा किंवा या त्यांना आजपर्यंत एकही रुपये कोणाकडनंही घेतलेला नाही. बरोबर. भविष्यातही घेणार नाही. बरोबर. आणि जेवढं आम्हाला चांगलं देता येईल, वेळ देता येईल, आम्हाला समजा आमचा काही अनुभव असेल तो देता येईल, तो आम्ही नक्की देत राहू. पण आज जर का ॲज अ प्रोफेशनल करिअर म्हणून कोचिंग करायचं झालं तर नक्कीच भरपूर संधी उपलब्ध आहे. त्याचं कारण असं, आज बी-पी-एड कडे जाणारी एक खेळाडूंची मानसिकता वाढत चालली. हां. आणि त्याच्यामुळे तो बी-पी-एड, एम-पी-एड करून एक चांगला क्रीडा शिक्षक व्हावं, एक ग्राउंडवर आपण आपल्या खेळासाठी काम करावं, ही बरोबर. मानसिकता वाढतीये. आणि त्यांना फ्युचरमध्ये करिअर काय आहे, तर जसं आता महाराष्ट्राचा संघ काही वर्षापूर्वी फक्त महाराष्ट्राचा संघ खेळत होता राष्ट्रीय स्पर्धांमध्ये, तसं आज रेल्वेचा संघ आहे. हां. तसं आज एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया याचा संघ आहे. अच्छा. पोलिसांचा संघ आहे. असे अनेक संघ आहे. हो. तर तिथे सुद्धा कोचेस असतात ना. हो. आता यातनंच खेळातनं मोठे झालेले खेळाडू असतील किंवा त्यांच्यात ती कला असेल, ती सगळ्यांना चांगलं समजून सांगण्याची किंवा आपला असलेला अनुभव वाचन करण्याची, तर त्याला कोच म्हणून तिकडं नक्की संधी उपलब्ध आहे. अदरवाईज आज म्हणजे मी असं अनुभवतो, की शालेय स्तरावर भरपूर शाळांमधनं एक अप्रोच बदललाय खेळाबद्दलचा. अच्छा. नरेंद्र मोदींचा खेलो इंडियाचा जो उपक्रम आहे त्याच्यामुळे असेल. कारण खेलो इंडियातनं जे खेळाडू रिप्रेझेंट करतात ते पहिले शालेय स्तरावरच्या हां. स्पर्धा खेळत असतात. बरोबर. तर आज मी सी-बी-एस-ई स्कूल असतील इव्हन किंवा रेग्युलर आपल्या बोर्डाच्या स्कूल असतील, तिथनं एक क्रीडा शिक्षक अपॉइंट करण्याची मानसिकता वाढली आहे. हो. अच्छा. या संधी उपलब्ध आहेत. ओके. हां, म्हणजे बरेच खेळाडू जे आता समजा विद्यापीठ माझ्या अंडर खेळाडू म्हणून खेळले असतील, हां, हां. ते आता अनेक काही शाळा कॉलेजेसमधनं कोचिंग करतायत आणि चांगलं उत्पन्न कमवत आहेत. छान मग आहे. त्याच्याबरोबर जर का तुम्ही NIS कोर्स हां. केला किंवा साईचा कोर्स आहे, साईजा. हो. शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, टंबल. हे तुम्ही केलं, त्यात प्रभुत्व मिळवलं, हां. टेक्निकली परफेक्ट झालात, तर बरोबर. तुम्हाला नक्की संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्याचा कोणाचा असा विचार असेल, की मी या कोचिंगमध्ये करिअर करावं. आता इव्हन स्पोर्ट्स सायकॉलॉजी आहे, बरोबर. स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे, स्पोर्ट्स मॅनेजमेंट. हे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहे. हो. म्हणजे करिअर म्हणून नक्की आता या गोष्टीकडे बघायला नक्की विचार करायला हरकत नाही. हो. ज्यांच्या मनात असा विचार असेल त्यांनी त्याच्याकडे नक्की त्या पद्धतीने सकारात्मक दृष्टीने बघावं. आणि आता जे खेळाडू ज्यांना खरंच खो-खोमध्ये खेळायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय संदेश द्याल, की स्पोर्ट्समध्ये कशाप्रकारे बदल घडतो? 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं तर हां. अल्टिमेट खो-खो हां. प्रीमियर लीग खो-खोची झाली. बरोबर. त्याच्यामध्ये अनेक पुरुष खेळाडूंना संधी मिळाली. हं, हं, हं. खेळाडू दृष्टीने हा जनरली शालेय स्तरावर खेळ हा सुरुवात करत असतो खेळाची. बरोबर.
मग तो शाळेमधनं खेळतो, मग एखाद्या क्लबमधनं खेळतो, मग जिल्ह्यामधनं खेळतो, मग राज्यामधनं खेळतो, विद्यापीठाकडनं खेळतो. अशा खेळ हे या गोष्टी रिप्रेझेंट करत असताना खेळाडूला असलेल्या संधी या 10 वर्षापूर्वीच्या असलेल्या संधींपेक्षा यावेळी संधी खूप जास्त उपलब्ध आहे. पोलीस भरती होतीये खेळाडूंची, खेळाडूंची रेल्वेमध्ये भरती होती, बरोबर. खेळाडूची एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये शिष्यवृत्ती या बेसिसवर खेळाडूंना मोटिवेट केलं जातंय. हां. त्यांच्यातलं टॅलेंट एक्सप्लोर केलं जातंय. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची टीम ही डायरेक्ट राष्ट्रीय स्पर्धेत खेळते. बरोबर. त्यामुळे तो एक्सपोजर मिळतो खेळाडूंना. बरोबर. तर समजा एखाद्या खेळाडूला या खेळामध्ये चांगलं करायचंय आणि त्यांनी एक ही दिशा धरली तशी की मला इथे सुरुवात करून माझं अंतिम ध्येय हे आहे, तर तो त्या पद्धतीने काम करत राहिला तर तो नक्की ते अचीव्ह करू शकतो. बरोबर. त्यामुळे ही संधी नक्की उपलब्ध आहे. याच्या आधी पुरुषांसाठी रेल्वेमध्ये भरती होत होती, आता बरोबर. महिलांसाठी सुरू झाली. महिलांसाठी सुरू. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पुरुषांसाठी होत होतं, आता महिलांसाठी सुरू झालं. अशा ऑपॉर्च्युनिटीज वाढत चालल्या आहेत. बरोबर. महिलांची पोलीस भरती होतीये. बरोबर. खूप ठिकाणी असे संधी उपलब्ध आहेत. तर खेळाडूंनी सकारात्मक विचार करून नक्की या खेळाकडे त्या दृष्टीने बघावं. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भारतीय खेळ आहे आपला. हो. अतिशय कमी खर्चिक खेळ आहे. कमी खर्चिक खेळ आहे. बरोबर. म्हणजे खूप कमी गरज आहे. हो. एक ग्राउंड उपलब्ध असेल, 2 खुंट असतील हो. तर प्रॅक्टिस सुरू होऊ शकते. बरोबर. आणि खेळाडू एक शॉर्ट टी शर्ट म्हणा, आपण म्हणतो एक किट सुद्धा अतिशय लिमिटेड आहे. लिमिटेड आहे. बरोबर. आणि अनेक या खेळाडूंसाठी काम करणारी लोक पण आहेत. बरोबर. हो. त्यामुळे जर का त्यांनी सकारात्मकपणा त्या दृष्टीने विचार केला तर त्यांना मदत करणारी, सपोर्ट करणारी लोक आहेत. बरोबर. त्याच्यामुळे अतिशय कमी गरजांमध्ये सुरू करणारा खेळ आणि त्याचं एक अंतिम ध्येय मला यापर्यंत गाठायचं असं ठेवलं तर नक्कीच ही गोष्ट घडू शकते. त्यामुळे खेळाडूंनी त्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. बरोबर. हो. दुसरी एक गोष्ट अशी की एकंदरीत बघायला गेलं तर तुम्ही क्लबशी जोडलेला आहात. तुमचा जो पहिली सुरुवात झाली क्लबशी झाली. तर हे क्लब कल्चर पूर्ण महाराष्ट्रात वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमचं काय मत आहे? खूप आणि गरजेचं आहे. त्याचा फायदा काय? म्हणजे क्लबमुळे काय फायदा झालाय तो पण एकदा तुम्ही सांगितलं तर बरं होईल सर. खूप गरजेचं आहे क्लब हां. कल्चर वाढणे. कारण काय असतं, हं. शालेय खेळाडू हां. हा शाळेला 10वी पर्यंत मर्यादित असतो. बरोबर. नंतर तो विद्यालयात जातो, मग महाविद्यालयात जातो. ही त्याची जर्नी आहे. ॲज अ अकॅडमिक्स म्हणा किंवा बरोबर. ॲज अ स्टुडंट म्हणा. स्टुडंट म्हणा. क्लब हा वेगवेगळ्या गटांमध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असतो. बरोबर. आज एक क्लब म्हणून विचार करायला गेलं तर 14 वर्षाखालील गट आहे, 18 वर्षाखालील गट आहे आणि खुला गट आहे. बरोबर. या कमीत कमी स्पर्धा म्हणायला गेलं तर जिल्हास्तरीय स्पर्धा या प्रत्येक ठिकाणी होतच असतात. बरोबर. ज्याच्यामधून ज्या जिल्ह्याचा संघ निवडला जात असतो. आता तुम्हाला एक स्पर्धा तुम्ही समजा ध्येय ठेवलं की ही जिल्हास्तरीय स्पर्धा या महिन्यामध्ये असणार आहे. त्याकरता मला क्लबची आपली टीम डेव्हलप करायची आहे. बरोबर. तिथं चांगली कामगिरी कशी करता येईल हे बघायचे. तर त्याचं फ्युचर बघा कसं आहे की या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचे जास्त खेळाडूंची निवड होईल. हे जास्त खेळाडू जेव्हा जिल्हा रिप्रेझेंट करतील तेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली तर महाराष्ट्राच्या खो खो संघामध्ये त्यांची निवड होईल. बरोबर. पण याचा बेस कुठे आहे? क्लब आहे. क्लब आहे. हां. हा क्लब जेवढा चांगला, जेवढा ते फाउंडेशन पक्क, तेवढं चांगले खेळाडू घडू शकतील आणि चांगल्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतील. बरोबर. त्यामुळे ही क्लब संस्कृती वाढणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा मी खेळत होतो मला आठवतं त्याच्याप्रमाणे मुंबईमध्ये 52 क्लब रजिस्टर्ड होते. बापरे. मी खेळत असताना. पुण्यामध्ये समजा एक लिमिटेड पेठेमध्ये खो खो असेल समजा हां. तर अनेक क्लब हे त्या याच्यात मर्यादित होते. पण आता ग्रामीण भाग म्हणा इथं पूर्ण सगळीकडे वाढलेले हे क्लब. बरं. समजा प्रियंका इंगळेचा आपण उल्लेख केला तर राजमाता क्रीडा मंडळ हे भोसरी मोशीमधलं आज तो क्लब आहे. बरोबर. तो आज जिल्ह्यामध्ये विजेता आहे. हां. म्हणजे त्याला शेवटी कारणीभूत काय आहे? क्लबमधनं ते वरती आले. ते एक एक शाळा रिप्रेझेंट करत होते. हो. आणि आता असं झालंय की एका क्लबला 2 किंवा 3 शाळा जोडल्या गेल्या. ओके. म्हणजे आज याच्या आधी कसं होतं 15-20 वर्षापूर्वी की समजा माझ्याच क्लबचं उदाहरण घ्यायला गेलं तर ईगल्स क्लब पुणेला कुठली शाळा जोडली गेली तर महिलांसाठी रेणुका स्वरूप आणि पुरुष खेळाडूंसाठी किंवा आपल्या कुमार खेळाडूंसाठी ही पेरुगेट भावे स्कूल. बरोबर. आता तसं नाहीये. आता या सीबीएसई कल्चर वाढल्यामुळे ऍडमिशन्स तिथं वाढल्यामुळे बरेचशा सीबीएसई स्कूल सुद्धा खेळाडू इथं सरावाला येतात. बरोबर. पण
त्या शालेय स्पर्धा ते किती वर्ष खेळणार? 2 किंवा 3 वर्ष. नंतर कोणाकडनं खेळणार? बरोबर. क्लबकडनं खेळणार. क्लब करणं. त्यामुळे ही संस्कृती, क्लब संस्कृती खूप वाढली पाहिजे. हो. खूप खूप क्लब डेव्हलप झाले पाहिजेत, अस्तित्वाला आले पाहिजेत आणि जेवढी ती इंटरनल कॉम्पिटिशन वाढेल हां. तेवढा चांगला खेळाडू डेव्हलप होईल डेव्हलप होईल. आणि ते जिल्हा, महाराष्ट्र याच्याकरता खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण आज एक विचार करायला गेलं तर जे रेल्वेमध्ये भरती होत आहेत, जे पोलीसमध्ये भरती होत आहेत, ते सगळे खेळाडू कुठले आहेत? महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्राचे आहेत. हां. त्यामुळे हेच महाराष्ट्राचे खेळाडू तिथं भरती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक पोकळी निर्माण होणार आहे. तिथे कोणाची निवड होणार आहे? याच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जेव्हा राज्यस्तरीय खेळतील त्या खेळाडूंची निवड होणार आहे. मग ते खेळाडू चांगले घडण्याच्या दृष्टीने क्लब लेवलला जो माणूस सराव घेतो किंवा कोच जो असतो त्यांनी चांगले खेळाडू डेव्हलप केले तर फायनली ते महाराष्ट्राला चांगले खेळाडू मिळणार. बरोबर. त्यामुळे ही क्लब संस्कृती रुजणं आणि ती वाढणं हे खूप 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 अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. सर यामध्ये पालकांची भूमिका काय असली पाहिजे? पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. हां. पालकांचा दृष्टिकोन हा कायम सकारात्मक असला पाहिजे. काय असतं एखादं वर्ष असं होतं की त्या संघातल्या त्या खेळाडूची एखाद्या ठिकाणी निवड होत नाही. तर तुमच्या आमच्या सगळ्या घरातलाच हा विषय. मग माझ्या मुलाला किंवा मुलीला हे मिळालं नाही तर मी उद्यापासून त्याला ग्राउंडवर का पाठवू? बरोबर. काही चुकीचं नाही, की ठीक आहे एक मनात आलेला तो विचार असतो. पण मी म्हटलं तसं ही प्रोसेस ना 1-2 वर्षातली नाहीये. बरोबर. ही लाँग टर्म प्रोसेस आहे. बरोबर. आज नसेल मिळालं, पण भविष्य जर का उज्ज्वल आहे हे आपण आत्ता अनुभवतोय किंवा आपण ते ॲसेस करतोय, आपल्याला दिसतंय, की ठीक आहे आजचा या क्षणाला आपल्या बाजूने निर्णय नसेल लागला, पण हे भविष्य उज्ज्वल आहे. हो. तर पालकांनी ती सकारात्मकता ठेवावी आणि आज लक्षात घ्या, आज हे मोबाईल कल्चर आणि हे गेम्स आणि हे सगळे सोशल मीडिया म्हणजे हा थोड्याफार प्रकारे आपल्याला शापच आहे, की हो. बरोबर. हे सगळं ज्या पद्धतीने फोफावतंय, त्या पद्धतीने तुमच्या मुलाला किंवा मुलीला चला मी एक क्षण गृहीत धरतो, की 3-4 वर्षात समजा काही मिळालं नाही, कुठेही निवड नाही झाली. पण आज तुमचा मुलगा जर का 1.5 तास, 2 तास ग्राउंडवर नाही आला, तर तो काय करणार आहे? तर तो घरातल्या एका खोलीवर मोबाईलवर गेम खेळत बसणार आहे. आणि जे खूप हानिकारक आहे भविष्याच्या दृष्टीने. त्यामुळे मैदानावर येण्याने ना म्हणजे माझा कायम असा अनुभव आहे, हां. एखादा स्टुडंट म्हणजे एखादा हे सुद्धा चांगल्या प्रकारे चांगला अभ्यास करू शकतो घरी जाऊन. बरोबर. कारण ते वातावरण वेगळं असतं. ते तिथे विचार वेगळे असतात. खुलं वातावरण असतं. खुल्या हवेत आपण हे सगळं करत बरोबर. असतो. बरोबर. ऑक्सिजन लेव्हल चांगली असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिफ्रेश करून जातं. बरोबर. त्यामुळे मी माझ्या ग्राउंडवरच्या खेळाडूंना पण कायम सांगतो, परीक्षा असेल ना हरकत नाही. आपण परीक्षा आहे म्हणून 24 तास कधीच अभ्यास करत बरोबर. नाही. समजा आपण 8 तास झोपत असू, 15 मिनिटं ग्राउंडवर या. बरोबर. तुमचा राउंड वॉर्मअप करा आणि घरी जा, प्रॅक्टिस करू नका. बरोबर. पण एका वेगळ्या वातावरणात या. बरोबर. हो. एका वेगळ्या वातावरणात आल्याने तुमची ती ऊर्जा परत वाढणार आहे हो. आणि घरी जाऊन तुम्ही चांगला अभ्यास करू हो. शकता. बरोबर. पालकांनी सुद्धा असाच विचार ठेवला पाहिजे, की बरोबर. आता परीक्षा आहे तर मग एकदम 15 दिवस मी ग्राउंडवर पाठवतच नाही. हरकत नाही, एखाद्याला चांगल्या जास्त अभ्यासाची गरज असेल त्यांनी ते करावं. पण ज्यांना शक्य आहे, किमान 15-20 मिनिटं ग्राउंडवर येऊन जाऊन आपलं जे डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्यातला थोडासा भाग करून त्यांनी जाऊन घरी अभ्यास करू शकतो. त्यामुळे सगळे पालक हे अभ्यासाला जास्त प्रो असतात. खेळाला थोडं कमी प्राधान्य असतं. पण तरी पण काही घटनांनी पालकांनी एकदम त्यातून विड्रॉ होऊ नये, की आता नको उद्यापासून मी पाठवत नाही ग्राउंडवर. कारण काय आहे याच्या मागे ना खूप कष्ट केलेले असतात एखादा खेळाडू घडवण्यामागं. बरोबर. आणि सडनली असा खेळाडू एखादा ग्राउंडवर बंद होणं हे त्या क्लबसाठी त्या शाळेसाठी खूप एक मोठा डेंट असतो. डेंट असतं. ते म्हणजे आम्ही कोणाला सांगू शकत नाही सांगू असं, नाही पण शकत. ते त्याच्या मागे किती कष्ट केलेले असतात ते त्या हो. कोचला माहिती असतं. बरोबर. त्यामुळे आणि आत्ता मी असा अनुभवते की बरेच पालक हे सकारात्मक आहेत सकारात्मक आहे ना. आणि भले खेळाडू लांबून येणार असतील. आज माझ्या ग्राउंडवर जेव्हा महिला खेळाडू येतात, काही कात्रजवरनं बसनी येतात, लांब जातात, तरी पालकांची ती सकारात्मकता आहे. आणि जेव्हा आम्ही महिलांची प्रॅक्टिस घेतो तेव्हा आम्ही आमच्या बाजूनी एक विश्वासार्हता तेवढी निर्माण केलेली आहे, की तुमची खेळाडू ही सुरक्षित आहे या ग्राउंडवर. तुम्ही काही काळजी करू नका त्याची. आणि त्याच्यामुळे पालक निर्धास्त आणि बिनधास्तपणे ग्राउंडवर खेळाडू पाठवतात. बरोबर. महाराष्ट्राचं जर खेळाचं कल्चर बघितलं, संस्कृती बघितली, तर ती खेळाडूंसाठी पोषक आहे का? त्याच्याबद्दल तुमचा अनुभव कसा आहे? तो एकदा सांगितलं कारण तुम्ही खूप फिरले आहात. नक्कीच बोलायला आवडेल. याची सुरुवात मी अगदी आवर्जून एका नावाने करीन, की आमचे मार्गदर्शक
डॉक्टर प्राध्यापक चंद्रजित जाधव सर हो. हे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव आहेत. हां. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे जेव्हा मी खेळाडू होतो हं. तेव्हा एक महाराष्ट्राची मॅनेजमेंट किंवा बॉडी वेगळी होती. हं. जेव्हा चंद्रित सरांच्या मार्गदर्शनाखाली या असोसिएशननी काम करायला सुरुवात केली, इतके सकारात्मक बदल त्यात आलेले आहेत. अतिशय साधं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. एका राष्ट्रीय स्पर्धेला मी जेव्हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होतो, तेव्हा माझ्याकडे ट्रॅकसूट नव्हता महाराष्ट्राचा. अच्छा. हां. म्हणजे एवढीही परिस्थिती खेळाडूंवर होती. अच्छा. कधीही जाताना रेल्वेचं रिझर्वेशन आहे किंवा गेल्यानंतर त्या खेळाडूंकडे काय त्यांना खायला मिळते, राहण्याची सोय कशी आहे, हे बघितलं जातं यावरून. या गोष्टी कुठेतरी कमी होत्या. हं. पण आज खेळाडूला प्राधान्य दिलं जातं. बरोबर. आणि परत एकदा मी सरांचा उल्लेख करायला नक्की मला आवडेल, हं. की नुसतं एवढ्यापुरतं मर्यादित न राहता हं. आज महाराष्ट्रातल्या चांगल्या खेळाडूंची जबाबदारी घेऊन हां. त्या खेळाडूंना चांगल्या ठिकाणी नोकरी कशी मिळेल. हां. आज कमीत कमी 100 कुटुंब त्या माणसामुळे प्रस्थापित आहेत असं म्हणायला आज मला नक्की आवडेल. बरोबर. भले त्यात माझ्या क्लबचं कोणी नसू दे, आज मी क्लब किंवा हा विचार करत विचार नाही. नाही करणार. परंतु त्या माणसाने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, की आज कमीत कमी 100 कुटुंब प्रस्थापित असतील. बरोबर. कारण वेगवेगळ्या खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे हं. आणि ते वेल सेटल्ड आहेत आज. बरोबर. त्यामुळे जी वानवा घरी असेल एखाद्या खेळाडूची, लक्षात घ्या हा खेळ काही उच्चभ्रू लोकांचा नाही आहे. नाही. बरोबर. या खेळाडूला हँड अँड माउथ सिच्युएशन असते. बरोबर. घरी जातात तर कित्येक खेळाडू नोकरी करून ग्राउंडवर येतात. बरोबर. का तर माझ्या घरची गरज आहे. घरची गरज. ही गरज त्या माणसाने ओळखली हां. आणि त्याच्या बाजूने जेवढे प्रयत्न करता येतील सकारात्मक दृष्टीने या खेळाडूंना कसं अजून पुढं चांगला प्लॅटफॉर्म मिळेल हं. या गोष्टी बघता येतील. आज खो खो आंतरराष्ट्रीय स्तरावर जायला यांचा खूप मोठा सहभाग आहे. बरोबर. त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी आहेत. कार्याध्यक्ष सचिन गोडबोले सर असतील, गोविंद शर्मा सर असतील, तावडे सर असतील, बरोबर. असे सगळी त्यांची टीम आहे. ज्या पद्धतीने ते सगळे एकत्र मिळून काम करतात आणि ज्या स्तरावर आज त्यांनी खो खोला नेऊन ठेवलंय ना, हं. त्या स्तरावरनं फक्त आपण पुढंच जाणार आहोत. बरोबर. असा प्लॅटफॉर्म त्यांनी बनवून ठेवलाय. हं. आणि आज एक फ्री माइंडनी खेळाडू खेळतोय, की मी चांगलं केलं तर मला संधी उपलब्ध आहे. नोकरी करता माझी संधी उपलब्ध आहे आणि या सर्व प्रकारचं या सगळ्या गोष्टींचं श्रेय सर्वतोपरी चंद्रित जाधव सरांना जातं. अच्छा. सर एक प्रश्न थोडा वेगळा आहे. खेळाशी संबंधितच आहे. आत्ता एकंदरीत बघितलं आपला ऑलिम्पिकमध्ये भारताचं जे ग्राफ आहे, तर तो ग्राफ सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण 150 करोडची जनता आहे आपली सुमारे आणि त्याच्यामध्ये जर आपण एक बोटावर मोजण्याइतपतच मेडल आणत असू, तर मला असं वाटतं माझं स्वतःचं पर्सनल मत असं आहे, की आपली प्रगती पाहिजे तशी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, की ऑलिम्पिकमध्ये जर आमचं म्हणजे टाउन सोलचं पण मिशनच आहे, की 2036चं जे ऑलिम्पिक भारतात होणार आहे, तिथे भारताचं वर्चस्व झालं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, की हे होण्यासाठी काय बदल घडले पाहिजेत? काही वर्षांपूर्वीचा आपण प्रवास बघितला हां. तर एक खेलो इंडिया खेलो ही एक इंडिया. नवी संकल्पना सुरू बरोबर. झाली किंवा टॅलेंट हंट हो, अशा प्रकारच्या हो, गोष्टी हो. सुरू झालेल्या आहेत. बरोबर. स्कॉलरशिप दिली जाते. हं. हे जेव्हा सुरुवात झाली ना हं. तेव्हा प्रत्येक खेळामध्ये बदल घडत गेलाय, खेळाडूमध्ये बदल घडत गेलाय. आता जेव्हा आपण ऑलिम्पिक हं. अशा एका फार मोठ्या स्पर्धेच्या मोठ्या स्पर्धेत. विषयी बोलतोय, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, खेळाडूला रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे. बरोबर. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी खेळाडूला म्हणजे एक क्रिकेट सोडलं तर भारतामध्ये कुठल्या खेळाला महत्व होतं. बरोबर. पण आज तुम्ही अनेक खेळाडूंना भारतामध्ये तेवढं महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण त्या स्तराचे खेळाडू घडतायत, त्यांना त्या पद्धतीच्या फॅसिलिटी मिळत आहेत. बरोबर. तर हे सगळं करण्यासाठी जर का आपलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर गेम गेम. हे डेव्हलप्ड असेल हां. तर नक्कीच हे बघा प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करण्याची इच्छा आहेच. आहेच. बरोबर. कारण खेळाडूची मानसिकताच ती असते. बरोबर. आपण म्हणतो ना की आपल्या लाईफमध्ये कुठलाही बाका प्रसंग आला हां. तर त्यात चांगला डील करणारा माणूस कोण असतो, तो पहिला खेळाडू असतो. बरोबर. कारण तो मागं हटत नाही, तो मैदान सोडून पळत नाही, बरोबर. तो सामोरं जातो, संकटाला समोर जातो आणि त्यातनं सोल्युशन काढून पुढे जातो. त्यामुळे एवढा मेंटली फिट खेळाडू असतोच. मग त्याला जर का चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, हं. चांगल्या सुविधा मिळाल्या, बरोबर. चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं
म्हणजे आता जर का साधा विचार आहे, क्रिकेटमध्ये आपण बाहेरनं कोचेस आणून त्यांना आपण टिप्स देऊ शकतो. बरोबर. बॉलर कोच वेगळा आहे, हम्म. बॅटिंगचा कोच वेगळा आहे. आज फिल्डिंगला जॉन्टी रोड सारखा कोच कोणतरी फ्रँचायझी अपॉइंट करते. बरोबर. तसं खेळ खो खो मध्ये पण आहे ना. हो. डिफेंडिंगसाठी आज महाराष्ट्रात किती चांगले चांगले खेळाडू आहेत, जे आधी खेळलेत ते डिफेंडिंग कोच म्हणून पर्टिक्युलर अपॉइंट होऊ शकतात. बरोबर. अटॅकर्ससाठी एक वेगळा कोच अपॉइंट होऊ शकतो. हो. ती स्किल तो डेव्हलप करू शकतो. हे बरोबर. खो खो रिलेटेड झालं. आज खो खो ऑलिम्पिकमध्ये जाईलही भविष्यात. पण आज जे बाकीचे खेळ आहेत हम्म. तसेच जर का एक त्या पर्टिक्युलर सेक्टर करता फोकस्ड अप्रोच ठेवला, हा. जसं खो खो मध्ये अटॅक आहे, डिफेन्स आहे, बरोबर. तसं बाकी खेळांमध्ये अजून आस्पेक्ट्स असतील. बरोबर. तसं पर्टिक्युलर तो एरिया फोकस्ड करून तिथंच एक्सपर्टीज अपॉइंट केले आणि त्या पद्धतीने त्या खेळाडूंना जर का त्यांचं मार्गदर्शन मिळालं तर मला वाटत नाही की भारत त्या तक्त्यात कुठेही कमी असेल. बरोबर. सुवर्ण पदक भारत नक्कीच चांगली मिळवू शकतो आणि हे आपण प्रूव्ह करतोय. प्रूव्ह करतोय. 20 वर्षापूर्वीचा भारत हो. आणि आत्ताचा भारत, आताचा भारत. ठीक आहे, संख्या जेवढी आपल्याला अपेक्षित असेल तेवढी सुवर्ण पदकांची नसेल, हम्म. पण इम्प्रुव्हमेंट नक्की आहे. बरोबर. आणि कसं असतं, ॲडिशनल मल्टिप्लिकेशन आणि देन एक्सपोनेन्शियल अशी ग्रोथ असते. बरोबर. आता ऍड झाले असो, आता मल्टिप्लाय झाले पाहिजेत. बरोबर. हे कधी घडू शकतं? चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली माणसं आणि चांगलं हे सगळं सकारात्मक राहिलं, सगळीच चांगली लोक एकत्र येऊन जर का काम केलं तर तिथं यश नक्कीच आहे. मला बरोबर. काही त्यात दुसरं वाटत नाही. सर, फर्स्ट ऑफ ऑल तर धन्यवाद तुमचे. तुम्ही टाउन सोलच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि तुमच्याशी बोलून मला काही गोष्टींच्या माझ्या ज्ञानामध्ये भर झाली आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे तुमची जर्नी दाखवली आहेत आणि जो आत्तापर्यंत तुम्ही जे गोष्टी एक्सपिरियन्स घेतलेल्या आहेत त्या तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडल्यात. मी तर म्हणेन की तुम्ही एक अभ्यासू कोच आहात आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईलच, कारण तुमचा अभ्यास खूप चांगला आहे खो खो खेळामागचा. तर इथं आल्याबद्दल सर धन्यवाद. धन्यवाद. आणि असेच तुम्हाला अभ्यासू कोच यांच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही टाउन सोल या प्लॅटफॉर्मवर येऊ शकता आणि तुम्ही सरांचा पॉडकास्ट आवर्जून बघा, कारण तुम्हाला खूप गोष्टी क्लिअर होऊन जातील. करिअर पाथच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. धन्यवाद. धन्यवाद. मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत.